शुभ संध्याकाळ. आज आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की आनंद यात्रा पर्यटनाची या कार्यक्रमाचा पहिलाच भाग आज आपण ग्रंथाली प्रतिभांगणमध्ये करत आहोत. आणि आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी ज्यांनी 100 देशांमध्ये पर्यटन केलेलं आहे असे अवलिया पर्यटक अरुण सबनीस सर उपस्थित आहेत. त्यांचं आपण स्वागत करत आहोत. सर, खूप खूप तुमचं स्वागत. मला सांगायला आनंद वाटतो की ग्रंथाली प्रतिभांगण आणि ईशा टूर्स आम्ही एकत्र मिळून आनंद यात्रा पर्यटनाची हा कार्यक्रम आपण सादर करत आहोत ग्रंथाली प्रतिभांगण या वास्तूमध्ये. त्याचाच पहिलाच भाग या ठिकाणी आहे. आणि या पहिल्या भागामध्ये 100 देशांमध्ये ज्यांनी पर्यटन केलेलं आहे असे अरुण सबनीस सर आज आपल्यामध्ये इथे उपस्थित आहेत. अरुण सबनीस सरांचं इथे स्वागत करण्याची विनंती मी मुंबई महानगरपालिकेचे माजी उपमहापौर सन्माननीय अरुणदेव यांना इथे करत आहे. अरुणदेव सरांचंही शैक्षणिक कार्य खूप मोठं आहे आणि आज खूप छान योग जुळून येतो आहे की अरुणदेव सरांच्या हस्ते आज अरुण सबनीस सरांचं इथे स्वागत होत आहे. धन्यवाद सर. आनंद यात्रा पर्यटनाची ही संकल्पना जेव्हा सुदेश सरांनी मांडली आणि मग ईशा टूर्सचे संचालक आज आपल्यासोबत इथे बसलेले आहेत आत्माराम परब यांनी अगदी लागलीच ही संकल्पना उचलून धरली आणि अगदी काही कमी काळातच आज कार्यक्रमाचा पहिला भागही इथे होत आहे. आत्माराम परब यांनी जो उत्साह दाखवला आणि जे सहकार्य आम्हाला केलं ज्यामुळे आज आपण ह्या पहिल्या भागाचं आज इथे सादरीकरण होत आहे. मी इथे आत्माराम परब यांचं स्वागत करण्याची विनंती प्रकाश अंबुरे यांना करत आहे. आणि अर्थात या प्रतिभांगणमध्ये बसलेल्या सर्वच श्रोत्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आणि आनंद यात्रा पर्यटनाची म्हणजे नेमकं काय असणार आहे याबद्दल थोडंसं आपण बोलावं असं मी परब सरांना विनंती करेन. खूप खूप आभार सगळ्यांचे. जवळजवळ 2 वर्षापूर्वी मला वाटतं पहिल्यांदा आपण बोललो होतो सुदेश सरांबरोबर. हा विषय बोलला गेला होता की पर्यटन हा विषय घेऊन आपण काहीतरी कार्यक्रम करावे, कारण आतापर्यंत बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवरचे कार्यक्रम प्रतिभांगणमध्ये होत आहेत. तर त्याला बराच वेळ लोटला ॲक्च्युली. 2 वर्षे गेली, पण हरकत नाही. विसा लेट मिळाला. पण कारण ग्रंथालीचा ब्रँड असलेल्या प्लॅटफॉर्मवरून आपल्याला अशा प्रकारचा मुलाखतींचा कार्यक्रम म्हणजे पर्यटन हा विषय सगळ्यांच्याच आवडीचा असतो. त्यात काय वादच नाही. बरीच लोक वर्षभर पैसे साठवून सुट्ट्या साठवून पर्यटनासाठी उत्सुक असतात. आणि मी सुद्धा त्यातलाच एक होतो. नोकरी करत होतो सर्वसामान्य, पण मला वाटलं की नोकरी करून काही फिरता येणार नाही म्हणून स्वतःची टूर कंपनी सुरू केली आणि फिरायला लागलो. तर आज 21 वर्ष पूर्ण झाली. मागच्याच आठवड्यामध्ये 21वा वर्धापन दिन आम्ही साजरा केला. तर त्या कालावधीत एवढ्या लोकांना भेटलो, एवढ्या लोकांचे मी असं म्हणेन की त्यांचा इम्पॅक्ट आहे माझ्यावर. आणि त्यातले एक आज माझ्यासोबत बसलेत, त्यांनी 100ही पूर्ण केले. कारण मी स्वतः जेव्हा टूर कंपनी सुरू केली त्याच दिवशी ठरवलं होतं की मी स्वतः 100 देश फिरणार. टार्गेट माझ्यासमोर कोणीच नव्हतं ओळखीतलं, पण मी स्वतः 100 देश फिरणार हे माझं टार्गेट होतं. आणि माझ्याबरोबर इंटरनॅशनली ट्रॅव्हल केलेल्या विजेताई पण आहेत, विजया चव्हाण. त्यांनी बऱ्याच टूर माझ्याबरोबर केल्या आहेत सोबत. सो ती सुरुवात होती. आणि गेल्या 12 वर्षात आता मी 72 देशांमध्ये, आत्ता मी कालच आलो परत 72वा देश करून अझरबैजान. तर ते असे यांच्यासारखे आदर्श समोर असतात म्हणून. आणि मला वाटलं की हा खूप छान प्लॅटफॉर्म असेल माझ्यासाठी सुद्धा की अशा सगळ्या लोकांना एकत्र आणून त्यांच्याशी गप्पा मारून लोकांना हे सगळं कसं काय मॅनेज करतात. आता सगळ्यांनाच काय जमणार नाही की नोकरी सोडून पर्यटन व्यवसाय करायचा माझ्यासारखा, पण तरीसुद्धा सगळं काही त्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडूनसुद्धा हे सगळं कसं करता येऊ शकतं हे आज आपण यांच्या सबनीस काकांकडून ऐकणार आहोत आपण. आणि तोच मुख्य हे होता याच्यामागचा उद्देश माझा. आणि जेव्हा तुम्ही सांगितलं की फक्त माझ्याकडे हे 5च दिवस होते, तर म्हटलं त्या दिवसात काय करायचंच कार्यक्रम.
आणि खूप कमी वेळ मिळाला आपल्याला हे सगळं ऑर्गनाईज करायला. मला वाटतं पुढच्या कार्यक्रम अजून जास्त चांगले होतील. सो थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आभार. आणि सबनीस काकांचे पण आभार. तुम्हाला सांगायला हरकत नाही, फक्त 7 दिवस झाले आहेत अँजिओप्लास्टी होऊन, पण त्यांचा उत्साह एवढा आहे की ते त्या कार्यक्रमासाठी आलेत. सो पुन्हा एकदा खूप खूप आभार तुमचे. थँक्यू. आज मुलाखतीतून त्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला उलगडत जाणार आहे. त्यामुळे खरं तर एक असा औपचारिक परिचय मी करून देणार नाही आहे, पण मला सबनीस सरांबद्दल सांगायला आवर्जून आवडेल की आपण त्यांना अव्वलिया पर्यटक म्हटलं आहे, पण खरं तर त्यांचं जे काम राहिलेलं आहे ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये राहिलेलं आहे. ते स्वतः प्राध्यापक होते. त्याच्यानंतर पेंढारकर महाविद्यालय जे आहे डोंबिवलीचं, तिथे ते प्राचार्य म्हणून निवृत्त झाले. आणि महाविद्यालयीन एकूण त्यांची जी कारकीर्द आहे, जे शैक्षणिक योगदान आहे शैक्षणिक क्षेत्रातलं, ते फार मोठं सरांचं राहिलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना पर्यटनाचा छंदही आणि पर्यटनाची आवडही तितक्याच असोशीने त्यांनी जोपासलेली आहे. तर सबनीस सर, मला पहिलाच प्रश्न तुम्हाला असा विचारायचा वाटतो की एकीकडे मी म्हटलं त्याप्रमाणे तुमचा परिचय वाचल्यावरती की शैक्षणिक क्षेत्रातलं तुमचं योगदान राहिलेलं आहे. तिकडचं म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन काम ते तर झालंच, पण त्याचबरोबर पूर्णतः अभ्यासकीय पातळीवरचं एकूण सगळं जे काम असतं आणि सातत्याने अभ्यास असतो. आणि दुसरीकडे पर्यटन, 100 देश तुम्ही फिरलेला आहात. तर हे पर्यटनाचं बीज मुळातच कसं रोवलं गेलं तुमच्या मनात? मे 62मध्ये मी MA झालो मुंबई विश्वविद्यालयातनं. आणि नाशिकला माझे वडील राहत होते, तिथे गेलो सुट्टीमध्ये. मे महिन्याची सुट्टी असते परीक्षा झाल्यानंतर. त्यावेळेला बहुतेक आपल्या सगळ्यांचेच वडील हे कमी जास्त प्रमाणात जमदग्नीचे अवतार असायचे. म्हणजे त्यांच्याशी मुलांचं कम्युनिकेशन हे फार डिफिकल्ट अशी गोष्ट होती. आयांकडनं किंवा आयांमार्फत कम्युनिकेशन व्हायचं वडिलांशी, डायरेक्ट वडिलांशी कम्युनिकेशन नाही. त्यांनी फक्त प्रश्न विचारायचे आणि आपण फक्त उत्तरं द्यायची, असा संवाद एकतर्फी असायचा. आणि अशा वातावरणात मी जरी 22-23 वर्षाचा होतो MA झालेला, तरीसुद्धा वडिलांचे काही घरात स्ट्रिक्ट नियम होते ज्यांचं उल्लंघन करणं म्हणजे पाप होतं. उदाहरणार्थ त्यांच्या कपाटाला हात लावणं ही सगळ्यात मोठी पाप गोष्ट होती. आणि नेमकं मला काय दुर्बुद्धी झाली की मला असं वाटलं की बघूया तरी इतके दिवस आपण वडिलांच्या कपाटाला कधी हात लावला नाही, आता काय आहे तरी निदान कळेल म्हणून मी उघडलं. आणि त्याच्यात मला पॉम्पेई या इटलीमधल्या भूकंपामुळे, ज्वालामुखीमुळे बेचिराख झालेल्या शहराची पिक्चर पोस्टकार्ड्स, त्याचं पुस्तक ते मला कपाटात सापडलं. मी विचार केला की हे आमच्या वडिलांकडे कसं आलं असेल, कारण पॉम्पेई या शहराचा त्यांचा सुतराम संबंध होता. ते फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये सरकारी नोकर होते, इंजिनियर होते, डिप्लोमा होल्डर इंजिनियर. आणि एकूणच ते सगळ्यात घरातले मोठे असल्यामुळे त्यांच्यावर 4 भाऊ 4 बहिणींच्या लग्नाची, शिक्षणाची सगळी जबाबदारी आमच्या आजोबांनी टाकून आजोबा निवृत्त झाले होते. तेव्हा अशा माणसाला त्या काळामध्ये आपल्या घराच्या बाहेर पडणं हे सुद्धा अतिशय मुश्किल होतं. पॉम्पेईचा तर विचारच सोडून द्या. हे सगळं मी करत असताना नेमके माझे वडील, माझं भान सुटलं होतं म्हणा की वेळेचं, ते माझ्या मागे येऊन उभे राहिले. ते केव्हा उभे राहिले कळलंच नाही. आणि त्यांनी मला आयुष्यात पहिल्यांदाच साध्या आवाजात साधा प्रश्न केला की काय बघतो आहेस? इतका साधा प्रश्न ऐकायची कधी सवय नव्हती, पण मी चाचरत उत्तर दिलं की हे पॉम्पेई वगैरे तुमचं पाहतोय, तर हे कसं काय, म्हणजे तुमच्याकडे असं कसं काय आलं? तर त्यावर त्यांनी प्रथमच एक साधं विधान केलं. आयुष्यात पहिल्यांदा माझ्याशी एक साधं विधान, ज्यात प्रश्न नाही असं विधान पहिल्यांदा वडिलांनी मला 23व्या वर्षी ऐकवलं की मला पर्यटनाची खूप आवड होती,
पण जमलं नाही बघ, हे असं बोल. ते विधान माझ्या काळजात कुठेतरी रुतलं. असं वाटलं की ज्या माणसाने आयुष्यभर फक्त इतरांसाठी खस्ता खाल्ल्या, भावांची शिक्षणं केली, बहिणींची लग्न केली आणि स्वतःची एकही हौस मौज काहीही केलं नाही, ज्याचं आयुष्य कंप्लीट उन्हाळा, तेव्हा मला माझे वडील प्रथम उमगले, समजले 23व्या वर्षी की ते असे का झाले असावेत. आणि तेव्हा मला असं वाटलं की यांचं स्वप्न माझ्या डोळ्यांनी तरी पूर्ण करावं, माझ्या डोळ्यांनी त्यांना जग दाखवावं, असं माझ्या हृदयात ते त्या क्षणी विचार आला, जो मी नंतरच्या आयुष्यात या रूपाने पूर्ण केला. वा, खरंच म्हणजे आपण म्हणतो की आईवडिलांकडून मुलांकडे वारसा येत असतो, पण हा एक विचारांचा वारसा सरांकडे आला, एक आवडीचा छंदांचा वारसा आला आणि तो त्यांनी खूप आपण म्हणूया की दैदिप्यमान पद्धतीने तो जोपासला आणि ती असोशी जोपासली. खरंच हा सगळा तुमचा अनुभव आणि हा सगळा या आठवणी ऐकताना एक तो काळही डोळ्यासमोर आला की शिस्तीतले बाबा, आणि मग त्यांच्याशी या माध्यमामुळे संवाद जुळला गेला. एक कॉमन गोष्ट तुमच्यामध्ये आली ती म्हणजे पर्यटन. तर पुढचा प्रश्न काय होतं की एखाद्या गोष्टीचं सेंचुरी झाली, 100 झालं की त्याला एक वजन येतं कुठल्याही गोष्टी. 99ला काय अर्थ नसतो, 100 झाल्यानंतर त्याला एक वजन येतं. त्यामुळे तुम्हाला हा प्रश्न विचारणं स्वाभाविक आहे की 100 देश आपण फिरायचे, असा कधी संकल्प केला होता की हे ओघाने चाललं? जसं मी संकल्प केलेला होता डे 1ला की मला 100 देश किमान फिरायचे. आता ते 150 होतील, त्यात काय वाद नाही, पण तुम्ही सोबत असल्यामुळे होणार 150. पण तुम्ही कसा संकल्प केला होता का? नाही, तसा मी काही संकल्प करून प्रवासाला सुरुवात केली नाही. 85 साली मी सिरियसली फिरायला सुरुवात केली. जरी 62 साली हा प्रसंग झाला तरीसुद्धा पुढे सगळ्या नोकरीच्या या सगळ्या धबडग्यामध्ये महाराष्ट्रात मी दर 2-3 दिवसाच्या अशा काही सुट्ट्या आल्या की इकडे जा तिकडे जा, असं सारखं वर्षाचं कॅलेंडर आलं की त्याच्यावर नोंदवूनच ठेवायचो की कोणत्या सुट्ट्या, त्याच्यामध्ये कुठे कॅज्युअल घेता येईल आणि ती जोडून 4-5 दिवसाचा मोठा ब्रेक कसा घेता येईल, किंवा 3 दिवसाच्या सुट्टीत काय करता येईल, 5 दिवसाच्या सुट्टीत काय करता येईल. आणि कॅलेंडरवर मी लिहून ठेवायचो की या वर्षी काय काय करायचं. वर्षाच्या सुरुवातीला कॅलेंडर आणलं की सगळ्या कॅलेंडरच्या सुट्ट्या, माझ्या रजा यांचा मेळ घालून अगोदर 3-3 महिने मी रजेचा अर्ज पाठवून त्याप्रमाणे रजा मंजूर करून घेऊन फिरायला सुरुवात केली. आणि मग प्रथम भारत सगळा, जे काही बघण्याजोगं आहे भारतातलं, ज्या ज्या यात्रा आहेत, ज्या ज्या प्रेक्षणीय ठिकाणं जी आहेत, जेव्हा तुम्ही करत होतो त्यावेळेला धार्मिक यात्रा खूप होत्या सुरुवातीला. धार्मिक यात्रा पुष्कळ केल्या. म्हणजे कैलास मानसपासून नर्मदा परिक्रमा, कैलास मानस, 4 धाम यात्रा, बडा 4 धाम, छोटा 4 धाम, काशी गया प्रयाग, गंगा सागर एक बार, सारे तीर्थ बार बार, ते झालं. जे काही म्हणता काही सोडलं नाही. भारतातलं जे एकूण एक बघण्याजोगं आहे ते केलं. पण असा संकल्प नव्हता की आपण 100 देश पाहायचेच आहेत. मग हळूहळू जसजसा होत गेलं, जसजसं 70 देशांच्या आसपास आलो तेव्हा असं वाटायला लागलं की अजून काही दिवस करूया. 85पर्यंत आलो. मग असं वाटलं की 100पर्यंत जाणं तितकं अवघड नाही. आणि मग 85 झाल्यानंतर असं वाटायला लागलं की चला आपण 100च्या दिशेने बघूया आता की कोणकोणते देश राहिलेले आहेत आणि ते कसे कसे करता येतील. आणि मग त्याप्रमाणे पुढे 100 होत गेले. म्हणजे एकूणच की असा संकल्प नाही, पण ते घडत गेलं, होत गेलं. म्हणजे प्रवास हा सुरू झाला आणि मग तो सुरूच राहिला आणि 100चा जो टप्पा आहे तो गाठला गेला. एक मला या संदर्भातलं नेहमी असं वाटतं की जेव्हा बघा माणूस प्रवासाला निघतो आणि पर्यटन करत असतो, त्या पर्यटनात येणारे अनुभव हे आपसुकच माणसाचं व्यक्तिमत्व
घडवत असतात. म्हणजे अगदी ललित लेखक थोरो आहे ना, तो खूप छान म्हणतो. तो असं म्हणतो की मी जंगलामध्ये फिरायला गेलो, आय टूक द वॉक इन द वूड आणि मी जेव्हा त्या जंगलातून बाहेर आलो, आय बिकम टॉलर दॅन द ट्रीज, मी त्या झाडांपेक्षा मोठा झालो. म्हणजे पर्यटनामधून, निसर्गामधून आपण हळूहळू शिकत जातो, अनुभवातून शिकत जातो आणि आपलंच एक वेगळं व्यक्तिमत्व या पर्यटनाच्या माध्यमातून घडत जातं. तर मला राहून राहून असं वाटतं की बघा, पहिली टूर जेव्हा तुम्ही केली असेल, पहिल्या देशात तुम्ही फिरायला गेलात तेव्हाचे तुम्ही, आणि मग 100वा देश फिरून झाल्यानंतरचे तुम्ही, याच्यात काही बदल घडला का? काही व्यक्तिमत्वात बदल घडला का? हो, निश्चितच. कारण साधारणपणे पहा, 85 ते आता मी 23 साली 100 देश, 22 साली मला वाटतं मी 22 साली 100 देश पूर्ण केले. आणि 2023मध्ये 101वा कोरिया पण जाऊन आलो. ते हे ओव्हर अ पिरियड ऑफ 23 प्लस दोज 15, म्हणजे जवळपास 23 33 आणि 38, जवळपास 35-40 वर्षातलं भिन्न आहे. एवढा दीर्घकाळ. या दीर्घकाळात माझ्या स्वतःच्या व्यक्तिमत्वात पण एजिंगमुळे काही बदल होत गेले असतीलच, पण पर्यटनामुळे मला असं वाटतं की मिळतं काय की एक खूप विशाल किंवा व्यापक अशी दृष्टी मिळते. हा पर्यटनाचा माझ्या दृष्टीने माझ्यावर झालेला एक मोठा सकारात्मक परिणाम असं मी म्हणेन. की तुम्ही वेगवेगळ्या देशात जाता, तिथली वेगळी संस्कृती थोड्याफार प्रमाणात का होईना पण तुम्हाला दिसते. तिथलं वेगळेपण तुम्ही टिपत राहता. अर्थात हे प्रत्येकाच्या बाबतीत होतं असं नाही. काही माणसं फिरण्यासाठी फिरतात किंवा काही वेळेला लळत लोंबत एखाद्या मूळ इंटरेस्टेड अशा पर्यटकाबरोबर लळत लोंबत आलेलं कुटुंबसुद्धा असतं, जे अजिबात इंटरेस्टेड नसतं. त्यांना फक्त तिथे खाणं पिणं मिळेल का नाही, त्या काय आपल्याला प्रवासाची साधनं व्यवस्थित आहेत का नाही, अशा प्रकारच्या अगदी क्षुल्लक चिंता असतात आणि त्या चिंतेतच ते मशगूल असतात. आणि सकाळचं खाणं काय मिळालं याच्यावर दिवसभर बसमध्ये चर्चा करतात. सकाळी ब्रेकफास्टला काय होतं किंवा जेवणात काय मिळालं नाही वगैरे. पण जे सिरियस पर्यटक असतात ते टिपकागदासारखे असतात. ते सारखं डोळ्यांनी मनानी जे जे दिसतंय ते टिपलं जात असतं त्यांच्यात, कॉन्शियसली नाही. मुद्दामून ते टिपायचं म्हणून टिपत नसतात, पण ते आपोआप टिपलं जातं. माझ्या बाबतीत सुद्धा मी अशा गोष्टी टिपत जातो आणि त्या आवर्जून डायरीमध्ये रोजच्या रोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी लिहून ठेवत जातो. हे मी खूप टूरवर त्यांच्या पाहिले, रोज लिखाण करत असतात आणि प्रवासाच्या मधल्या काळात पण वेळ मिळेल तिथे ते करतात. त्यामुळे तो खरंच, आणि या वयात अजूनही तो उत्साह टिकवलाय. यामुळे होतं काय की तुम्हाला आता उदाहरणार्थ माझं वय 85 आहे, पण तरीसुद्धा मला अनेक गोष्टी अचूकपणे सांगता येतात. स्थळ काळ सगळं मी सांगू शकतो. याचं कारण मी जाण्याआधी रिसर्च केलेला असतो की आपण काय काय पाहणार आहोत, त्याची माहिती अगोदर काढलेली असते गुगलवरनं. फॉर्च्युनेटली आता तुम्हाला सगळ्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत. बसल्या जागी तुम्हाला गुगलवर सगळी माहिती, तुम्हाला जगाची माहिती मिळते. बसल्या जागी तुम्हाला तिथलं हवामान कळतं. हे सगळं असतं. हे सगळं आपण जर घेत गेलो, टिपत गेलो, तर तुम्हाला त्या प्रदेशाविषयीची पुष्कळ माहिती जमा करता येते. तेव्हा या दृष्टीने तुमची दृष्टी विशाल होणं, व्यापक होणं आणि तुमच्यातलं कुतूहल सतत जागृत ठेवणं, हे पर्यटन तुम्हाला शिकवतं. लहान मुलांचं बघा तुम्ही कसं असतं, कुतूहल असतं त्यांना, सारखे प्रश्न पडतात त्यांना. आणि तसे प्रश्न एखाद्या आदर्श टुरिस्टला पण पडले पाहिजेत. हे असं काय आहे, इथे तसं काय आहे. लहान मुलाची उत्सुकता जी असते ना, तशी उत्सुकता चांगल्या पर्यटकाची डेव्हलप होते असं माझं मत आहे. माझी तरी होते. हे अमुक का आहे, कसं आहे याच्याविषयी, कारण आपल्याला इतकं बघायला मिळतं आणि ते जर तुम्ही बघितलं नाही तर तुमच्यासारखे करंट आहे तुम्हीच. खरंच असं मला वाटतं. तुम्ही म्हणालात ते अगदी की
आपलं मन पर्यटन करत असताना टीप कागदासारखं हवं. म्हणजे पुढच्या प्रश्नाकडे आपण येणार आहोत, पण मला ना तुमच्या टीप कागदावर काय काय टिपलं गेलेलं आहे वेगवेगळ्या देशांमधलं, ते मला थोडंसं ऐकायचं आहे. तिथले काही आठवणी, तिथले काही किस्से की जे तुमच्या टीप कागदावर टिपले गेले आणि अजून असे ते सगळे चिरतरुण आहेत, ते नक्कीच आम्हाला ऐकायला आवडेल. असे पुष्कळ किस्से आहेत. कारण काय, एवढ्या ट्रिपांमध्ये एवढी माणसं माझ्याबरोबर होती, पण काही काही लक्षात राहतात. उदाहरणार्थ, मी ऑस्ट्रेलियाला गेलो होतो. मला वाटतं ही 2001ची गोष्ट, 2001 नाही, हो 2001ची गोष्ट आहे. त्यावेळेला नाशिकच्या एक भोसले नावाच्या बाई आमच्याबरोबर होत्या. नऊवारी लुगडं नेसलेल्या, पायात कोल्हापुरी पायताण असलेल्या, रुपया एवढं कुंकू कपाळावर घातलेल्या, कानावरून डोक्यावरून पदर असलेल्या, अशा त्या बाई ऑस्ट्रेलियाच्या सगळ्या प्रवासात नऊवारी लुगड्यानिशी वावरत होत्या. अशा सगळ्या या टिपिकल मराठमोळ्या अवतारामध्ये. आणि इंग्रजीचा गंध नव्हता, हिंदी येत नव्हतं. असं असतानाही त्यांचा कॉन्फिडन्स इतका वाखाणण्याजोगा होता की काय विचारू नका. कोणाला तरी पकडून त्याबरोबर आपल्याला जे काय हवं ते माहिती काढत होत्या. त्यांनी मला पकडलं होतं, कारण मी नाशिकला होतो वगैरे त्यांना माहिती होतं. त्यामुळे त्यांना माझ्याविषयी जास्त लोभ वाटला. त्यांचा मुलगा व्हेजिटेबल व्हेंडर होता, होलसेल भाज्यांचा व्यापारी होता. त्यामुळे भरपूर श्रीमंत असाव्यात त्या, असा माझा अंदाज. एकूण त्यांच्या हातात आणि गळ्यातल्या दागिन्यांवरनंही ते लक्षात येतच होतं. मला म्हटलं, सबनीस मला ते फुसफुस पाहिजे बरं का. म्हटलं फुसफुस ते हो उडवतात ते. म्हटलं त्यांना बोलता येत नव्हते ना, मला काय बोलता येत नाही इंग्लिश, तर तुम्ही माझ्याबरोबर तर याल का. मी येईन म्हटलं. मग आम्ही गेलो दुकानात. मग त्यांनी मी विचारण्याआधीच त्या बाईला, ये बया ते तिकडचं आहे ते केवढ्याला दिलं. त्या बाईला पण कळलं काय विचारते. तिने सांगितलं की $25 काय ते सांगितलं. काय म्हणते होती, स्वस्त आहे का बरं आहे, महाग आहे का, कसं आहे. आपल्याकडे पैसे आहेत बक्कळ, काय नाही, महाग नाही विकत आहे. नाही म्हटलं, घेऊन टाका. अशी एक एक माणसं भेटतात. म्हणजे अशा प्रकारचा कॉन्फिडन्स असलेली बाई मी आयुष्यात पाहिली की जी. मग मी म्हटलं, का हो म्हटलं, एवढा तुमचा ऑस्ट्रेलियात फिरायला आलात, आणखीन कुठे कुठे जाऊन आला. काय ते जापानला गेली ती, मग तिकडे युरोपला जाऊन आली, चीनला जाऊन आली, ते काय आपलं थायलंड वगैरे ते पण झालं. म्हटलं एवढं फिरता. त्याचं काय आहे, मी गेली ना घरी की 5-10 दिवस ठीक असते. मग तो माझी सासू सुनबाई म्हणते, द्या या ना इकडे लावून. मग मुलगा मला इकडे पाठवतो. मग तिकडनं आली की पुन्हा सुनबाई 8-10 दिवसांनी म्हणते, द्या ना तिकडे लावून, की मी जाते जपानला. असं माझं पर्यटन चाललंय म्हणली. एक अशी माणसं एक एक भेटतात. तर हा एक मजेशीर किस्सा आठवला म्हणून सांगितला. तुम्हाला तुमच्याकडे असे किस्से तर अनेक अगणित किस्से आहेत. आता पुढचं, आतापर्यंत ग्रंथालयाने 2 पुस्तकं आमची प्रकाशित केली आहेत. लडाख प्रवास अजून सुरू आहे आणि हे प्रवासी गीतं माझे. 3रं पुस्तक जे आता प्रत्यक्षित आहे ते म्हणजे प्रवासी हाच विषय आहे. असे भेटलेले कॅरेक्टर्स 369 कॅरेक्टर्स लिहून काढले आहेत. अशीच तुम्ही सांगितली तशी 369 ज्यांनी त्यांचा प्रभावसुद्धा पडला आहे. फक्त तर अशी, तर त्यामुळे मी समजू शकतो की तुमच्याकडे बोलायला सुरुवात केलं तर 2-3 तास फक्त त्याच कॅरेक्टर ह्या विषयावर बोलाल तुम्ही. त्यामुळे पण पुढचा प्रश्न आपण घेऊया. तुम्ही अनेक देशांना प्रवास केला आहे. तर पहिल्यांदा तुम्ही प्राध्यापक, म्हणजे तुम्ही खरं तर तुमचा खरा व्यवसाय हा शिक्षण क्षेत्रातला, आणि त्याच्यानंतर तुम्ही पर्यटन म्हणजे फक्त तुमच्या स्वतःच्या आनंदासाठी फिरलात किंवा तुमच्या वडिलांचं स्वप्न होतं ते बघण्यासाठी. पण मी तुम्हाला पाहिलेलं आहे की एक प्राध्यापक म्हटल्यानंतर थोडासा कडक असतो स्वभावाने,
आणि त्यानंतर मग तुम्ही पर्यटक म्हणून जेव्हा असता तेव्हा तुम्ही जे काय धमाल करता, तुम्ही जे काय कधी कधी काही ना शांत बसलेले असतात, पण एखादं काहीतरी म्युझिक सुरू झालं का ते डान्स सुरू करतात, मग ते अचानक त्यांच्यामध्ये एखादा तो ॲक्टर येतो आणि मग ते डान्स पण करतात, तो फक्त गाणं नाही म्हणत, डान्स विथ डान्स. तर तो उत्साह, हे दोन वेगवेगळी टोकं आहेत, हे तुम्ही कसं मॅनेज करता? काय आहे, माझ्या मते माणसाला इनिबिशन्स असू नयेत. म्हणजे काय असतं की आपण जे नाही आहेत ते दाखवण्याचा काही जण प्रयत्न करतात आणि जे आपण आहोत ते लपवण्याचा प्रयत्न करतात. हे दोन्ही माणसांनी करू नये असं माझं मत आहे. आणि आपण आपल्यातलं मूल जे असतं किंवा जो सहजपणा असतो, मूल म्हणजे काय तर सहजपणा, कुतूहल, ही जी काही क्वालिटीज असतात, निरागसता ज्याला म्हणतात, आपण सभ्य भाषेत त्याला निरागसता म्हणूया, पण सहजता जी आहे वागण्या बोलण्यातली, ती सहजता जर असेल ना तर तुम्हाला प्रगट व्हायला किंवा बोलायला किंवा सांगायला किंवा नाचायला किंवा गाणं म्हणायला कशालाच अडसर येत नाही. पण तुमचे मुखवटे तुम्ही घेऊन वावरत असाल तर मग कठीण आहे. आपल्याला मुखवटेसुद्धा हरकत नाही घालायला, पण सारखे बदलत राहिलं पाहिजे. मग मुखवटे, आता मुलाचा मुखवटा, रवळ्यानी प्राध्यापकाचा मुखवटा, असं. तेव्हा सगळ्या प्रकारचे मुखवटे तुम्हाला नीट वागवता आले पाहिजेत आणि ते वेळच्या वेळी बदलता आले पाहिजेत. किंवा मग साधं मुलासारखं आपण पर्यटनामध्ये असताना अगदी कुतूहलपूर्ण आपल्यातलं मूल जे असतं त्याला जागृत ठेवलं पाहिजे. जर तसं ठेवलं तर तुम्ही हे सगळं मॅनेज करू शकता. कारण तुम्ही त्यावेळेला मी प्राध्यापक आहे, मी प्रिन्सिपॉल आहे, ही आयडेंटिटी तुम्ही विसरूनच जायची आहे. त्याच्यासाठी तर तुम्ही पर्यटनाला आला आहे. नाही तर मग पर्यटन कशाला करायचं आहे? म्हणजे तुमच्यातली जी काही इनबिल्ट असे जी काही आहे सहजता, ती तुम्ही बाहेर काढलीच पाहिजे. आणि त्याचबरोबर सकारात्मकता सुद्धा. कारण मी अनेक टूर केल्यात सोबत, तर एवढे पॉझिटिव्ह असतात ना की त्यांना निगेटिव्ह गोष्ट दिसतच नाही. मला तर म्हणेन मी दिसत नाही. आणि मगाशी तुम्ही म्हणाल तसं त्यातले असे काही पर्यटक असतात की जे दुःख शोधत असतात, म्हणजे अक्षरशः खरवडून शोधत असतात. अरे अजून कसं नाही मिळालं, अजून कसं नाही मिळालं, काहीच कसं नाही अजून चान्स मिळत आहे बोलायला, तर त्यांना त्रास होतो त्याचा. सो आणि हे एकदम उलटे आहेत. म्हणजे हे प्रत्येक निगेटिव्ह गोष्ट दिसते समोर, पण ती पॉझिटिव्हलीच घेतात. सो ही सकारात्मकता हा तुमच्यातला खरंच सगळ्यात मोठा घेण्यासारखा गुण आहे. म्हणजे मी मुलाखतीच्या सुरुवातीला अरुण सबनीस सरांना सर असं म्हणाले होते, पण आता मी ऐकलं त्यांच्याकडून आणि त्यांना ऐकते की छान सर गातात, नाचतात. आता मी सरांकडून थोडं काका असं येते. म्हणजे मला माझ्या मनात एक होतं की वेगळी प्रतिमा, की प्राचार्य होते, प्राध्यापक होते आणि अशी एक प्रतिमा होती. पण आता हे हळूहळू आता त्यांना ऐकता एक छान धमाल असं खरं तर म्हणूया व्यक्तिमत्व आहे. कदाचित मला वाटतं तुम्ही काही जणांनी व्हिडिओसुद्धा जर यूट्यूबला समाज माध्यमांवर बघितले असतील की त्यांची नात जी आहे श्रिया पिळगावकर अभिनेत्री, तर तिच्यासोबत त्यांनी जी काही धमाल केली आहे ती खरंच पाहण्यासारखी आहे. आणि आम्हाला श्रिया आणि तुमच्या गोड नात्याबद्दल ऐकायचं की कसं काय पर्यटनाला तुम्ही आणि तुमच्यासोबत तुमची नात, ती काय गंमत जम्मत असते? त्याआधी मी फक्त एक ॲड करेन. कारण काकांचा 100वा देश जो आम्ही सेलिब्रेट केला 2022मध्ये, तेव्हा त्यांची नात श्रिया आणि त्यांची मुलगी सुप्रिया पिळगावकर हे दोघेही त्यांना सरप्राईज देण्यासाठी तिथे आले होते. आणि त्याच्यानंतर तेव्हा मला समजलं की श्रेयानी यांच्याबरोबर सेपरेटली फक्त दोघांनीच अनेक सहली केल्यात. त्यामुळे एक गोष्ट समजली की ह्यांचं नातं त्या वयातल्या मुलीबरोबर सुद्धा तेवढंच छान घट्ट आहे आणि छान म्हणजे खूप त्याचं पाहिलं नातं मी खूप जवळून, त्यांनी व्हिडिओमधून तुम्ही पाहिलं असेलच. सो तो भाग पण मला तेवढाच महत्त्वाचा वाटला की सगळ्या एज ग्रुप बरोबर ते ॲडजस्ट होतात आणि लगेच मोल्ड होतात. काय झालं की श्रियानी हे मी पॉम्पेईचा एपिसोड तिला सांगितला माझ्या वडिलांचा, तेव्हा श्रियाला असं वाटलं की आजोबांना आपण पॉम्पेईला घेऊन गेलं पाहिजे. म्हणून तिने माझ्यासाठी, ती आणि मी मेडिटेरेनियन क्रूजवर गेलो. 9 दिवसाचा क्रूज होता
आणि तिने प्लॅनिंग मला पण सरप्राईज ठेवलं. ते प्लॅनिंग असं केलं की 1-2 दिवस आधी आम्ही पोचणार होतो. क्रूज समजा अमुक तारखेला सुरू होणार, तर त्याच्या आधी 2 दिवस आम्ही रोमला पोचलो. रोमवरनं नेपल्सला गेलो आणि मग नेपल्सला जाईपर्यंत मला माहिती नव्हतं की ती मला ह्याला घेऊन जाणार. क्रूज ॲक्च्युली नेपल्सपासून सुरू होणार होता. मग तिथून तिने मला सकाळी अचानक सांगितलं की आजोबा आपला क्रूज उद्या संध्याकाळपासून आहे, पण आपण आज पॉम्पेईला जातो आहे. तर मला अतिशय आनंद झाला की जे पॉम्पेई वडिलांच्या त्या पिक्चर पोस्टकार्ड्समध्ये पाहिलेले पॉम्पेई शहर जे वडिलांना पाहायचं होतं किंवा कदाचित त्यांच्या मनात जी इच्छा होती ती आज माझ्या हातून पूर्ण होणार याचा अतिशय आनंद मला वाटला. आणि मग ती मला घेऊन गेली आणि तिथे तो सगळा व्हिडिओ रेकॉर्ड केला त्यांनी माझा, मी काय जे बोलतो आहे ते. आणि पॉम्पेईविषयी आधी अर्थात मी वाचलं होतं, कारण वडिलांचं ते पाहिल्यानंतर मी वाचलं होतं. आणि मग मी तिला ते सांगत होतो, ते सगळं तिने रेकॉर्ड केलं. आणि अक्षरशः मी त्यावेळेला खूप भावूक झालो होतो. साहजिकच आहे, कारण मला वडिलांची आठवण आली आणि त्यांच्या अपुऱ्या स्वप्नाची आठवण आली, त्यामुळे मी खूप भावूक झालो होतो आणि त्याबद्दल खूप भरभरून बोललो. मग बोटीवरती मजा अशी झाली की श्रिया यंग मुलगी आणि मी म्हातारा आणि आम्ही दोघे बरोबर. तर एका कपलचा असा समज झाला तिथल्या बोटीवरच्या की यांची गर्लफ्रेंड आहे आणि गर्लफ्रेंडला घेऊन हा म्हातारा हिंडायला आला आहे. आणि त्यांना काही तर नवल वाटत नाही, तिथे हे सर्रास आहे ना. म्हणजे परदेशातल्या युरोपियन किंवा या लोकांमध्ये एज डझंट मॅटर. त्यामुळे एखादा म्हातारा मनुष्य आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन अशा तरुण मुलीला घेऊन येऊ शकतो. म्हणून त्यांनी आम्हाला विचारलं, इशी युअर गर्लफ्रेंड वगैरे असं तिच्यासमोरच विचार. मी म्हटलं येस, शी इज माय गर्लफ्रेंड अँड माय ग्रँडडॉटर. ती एक मजा झाली. आणि तिने खूप त्या प्रवासामध्ये म्हणजे आम्ही एकत्र प्रवास असा 9 दिवसाचा क्रूज खूप एन्जॉय केला. नंतर आईसलँडला सुद्धा ती माझ्याबरोबर आली होती आणि तिथे पण तिने खूप काय ती या सैनिक क्षेत्राशी निगडीत असल्यामुळे सारखे व्हिडिओ काढणं, फोटो काढणं हे अतिशय हल्लीच्या तरुण मुलींमध्ये ते असतंच. आणि त्यात ती त्या क्षेत्रातली असल्यामुळे पुष्कळ झालं. ते अशी मजा आली खूप. श्रियासोबत केलेली गंमत जम्मत आता सगळे खरं तर तुमच्या डोळ्यासमोर असेल, म्हणजे ती घालवू नये असंच खरं तर मला वाटतं. कारण नातीसोबतचं आजोबांचं नातं हे खूप गोड नातं आहे की, आणि मग त्या आठवणी आता लगेच मला वाटतं सगळ्या तुमच्या मनात त्यात तिचंही कौतुक आहे. कारण सिने क्षेत्रात काम करणारी एक तरुण मुलगी अगदी आजोबांबरोबर ट्रिप्स करते, त्यामुळे तिचं कौतुकही तेवढंच आहे. आणि त्याच्याबरोबर यांचंही कौतुक आहे, कारण तेवढे जवळचे आणि तेवढे मित्र वाटतात. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून ते हे सगळं कॉम्बिनेशन जमलं डेफिनेटली. की एक नातीसोबत मैत्रीचं नातं असं एक छान मला वाटतं. आणि पर्यटन हा दुवा म्हणजे एक छान असं मला त्यांच्या घरातलीच एक परंपरा दिसते की वडिलांकडून यांच्याकडे तो पर्यटनाचा दुवा आला आणि मग आता तो नातीकडे. किती सुंदर असं एक कुटुंबामधलं आपण म्हणूया की हे नातं, पर्यटन हा एक कॉमन गोष्ट आणि त्यातनं हे जुळत गेलेलं छान असं नातं आहे. त्या सगळ्या आठवणींमधून खरं तर मला बाहेर नाही काढायचे, पण आमच्या मनात अनेक प्रश्न आहे आणि म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की विविध देशांमध्ये तुम्ही पर्यटन केलेलं आहे, जवळपास 100 देश तुम्ही फिरलेले आहात. म्हणजे तर या 100 देशांमधले असे कोणते देश आहेत की ज्यांना तुम्हाला असं वाटतं की पुन्हा पुन्हा आपण जाऊन भेटी द्याव्यात, पुन्हा पुन्हा ते देश पाहावेत, असे कोणते देश आहेत आणि असं तुम्हाला का वाटतं? स्वित्झर्लंड हा मला आवडलेला, सगळ्यात जास्त आवडलेला देश आहे. तिथलं निसर्ग सौंदर्य इतकं माझ्या मनाला भावलं आहे. ती हवा, आपण तर ये हवा ये रात ये चांदनी जसं गाणं आहे ना, तसं ते स्वित्झर्लंडमध्ये एक अप्रतिम अशी हवेची क्वालिटी आहे. सगळं निसर्ग हा खूप
काय म्हणतो आपण पेडिक्युअर्ड आणि मॅनिक्युअर्ड नाही आहे. म्हणजे जसं बायका पेडिक्युअर मॅनिक्युअर करतात ना, तसं नाही आहे. तो निसर्गतः सुंदर आहे. त्याच्यात काही ॲड करायची काही गरजच नाही आहे किंवा त्याला कोणीतरी मुद्दामून सजवायची नटवायची काही गरज नाही. जसा तो आहे तसा छान आहे. आणि अर्थात खूप महाग देश आहे, पण तरीसुद्धा मी तिथे 4 वेळा आत्तापर्यंत योगायोगाने का म्हणा किंवा ठरवून म्हणा 4 वेळेला मी स्वित्झर्लंडला गेल्यावर दर खेपेला वेगवेगळ्या भागातलं त्याचं सौंदर्य पाहिलं अनुभवलं. त्यामुळे तो माझा जास्त आवडीचा आहे आणि अजून सहज जायला मिळालं तर तिथं जायला मला आवडेल. परत मी जाणार आहे तिथे. तुम्ही आता 7ही खंड फिरलात बरोबर. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा खंड जो खूप कमी लोक त्या खंडावर जाण्याचं भाग्य मिळतं तो म्हणजे अंटार्क्टिका. फार कमी लोक, तुम्ही जर स्वित्झर्लंडबद्दल विचारलं तर ह्या रूममध्ये पण तुम्हाला एक 8-10 लोक असं सापडतील की जाऊन आलो. पण अंटार्क्टिका विचारलं तर आय डोंट थिंक एकही, फक्त हा एक होत्या त्या गेल्या, विजयताई गेल्या, त्यांनी अंटार्क्टिका केलं. सो तर अंटार्क्टिका हा जो 7वा खंड आणि एक खरंच त्याचं एक वेगळं महत्त्व आहे. अजून माझा पण झालेलं नाही, मी ठरवलं आहे की जरा थोडं उशिरा करायचं आहे. तर त्या अनुभवाबद्दल त्याच्यावर तुम्ही पुस्तक लिहिलं आहे. ते पुस्तक आज आणलं आहे काकांनी. तुम्हाला हवं असेल तर छोटं पुस्तक आहे पण खूप छान माहिती आहे त्याच्यामध्ये. तर त्या अंटार्क्टिकाबद्दल तुम्ही सांगावं असं वाटतं. ॲक्च्युली मी जेव्हा अंटार्क्टिकाचा विचार केला, मी जवळजवळ 75च्या जवळपास होतो त्यावेळेला. जेव्हा आता मी 85चा आहे. 2011 साली ॲक्च्युली मी गेलो, म्हणजे आता 13 वर्ष झाली. आणि ज्या वेळेला मी गेलो त्यावेळेला भारतातून कुठलीही टुरिस्ट कंपनी अंटार्क्टिकाला टुरिस्ट घेऊन जात नव्हती. केसरी, वीणा कोणी जात नव्हतं. त्यामुळे मला 7ही खंड पादाक्रांत करायचेच होते, म्हणजे जाऊन यायचं होतं. आपलं त्या खंडावर पाऊल तरी पडावं अशी माझी इच्छा होती. त्यामुळे मी सगळी तयारी करून पुण्यात एक माझे निष्ठावंत माझ्याबरोबर येणारे असे ग्रस्त होते, कर्नाटकातले होते, पण ते माझ्याबरोबर अनेक ट्रिपांना यायचे. तेव्हा त्यांच्याबरोबर मी जायचं ठरवलं. त्यांच्या घरी गेलो, पण ते डायबिटीस अमुक तमुक अशा विकारांनी त्रस्त होते. त्यांच्या बायकोच्या अनेक मिनतवाऱ्या करून त्या बायकोची परमिशन घेणे हे मोठं माझ्यासमोर कठीणच काम होतं. पण मग बायकोनी मला अटी घातल्या की सगळी त्यांची औषधं तुम्ही लिहून घ्या, त्याप्रमाणे त्यांना देण्याची जबाबदारी तुमची, त्यांना काही झालं तिथे तर जबाबदारी तुमची, असं सगळं मान्य केलं. कारण काय आहे, 12.5 लाख त्यावेळेला खर्च होता एका केबिनचा. म्हणजे एक डेकपासनं 2 मजले खाली असलेल्या एका केबिनमध्ये 2 बेडची सोय आणि त्याला 12.5 लाख रुपये भाडं त्या अंटार्क्टिकाच्या प्रमाणात. आता एका माणसाची 14 लाख. आता एका माणसाचे 14 लाख आहेत. तर त्या 12.5 लाख म्हणजे माझ्याकडे 6-6.25 लाखाची योजना मी केलेली होती. त्यामुळे दुसरा कोणतरी पार्टनर आवश्यकच होता. पण ते सगळं मान्य करून त्यांनी परमिशन दिली. ते माझ्याबरोबर आले आणि अंटार्क्टिकाला जाणं हा माझ्या आयुष्यातला एक परमोच्च उत्कर्ष बिंदू म्हणा किंवा खळबळजनक असा माझा तो प्रवास झाला. अत्यंत अविस्मरणीय असा अनुभव झाला. काही शब्दांचे अर्थ आपल्याला अनुभवावे लागतात. अविस्मरणीय हा शब्द तिथे गेल्याशिवाय तुम्हाला अनुभवताच येणार नाही. काय म्हणजे पृथ्वी जेव्हा बनली असेल अब्जावधी वर्षांपूर्वी, त्यावेळेला तयार झालेला हा खंड अजूनही तसा अनाघ्रात आहे. म्हणजे त्याच्यात काही पोल्युशन वगैरे नाही आहे अजूनही. बरंचसं कंट्रोल्ड आहे, खूप कंट्रोल्ड आहे. त्यामुळे आपण अशा एका पृष्ठभागावर आहोत
पृथ्वीच्या, की जिथे अब्जावधी वर्षांपूर्वी जसा तो भाग होता तसाच आज आहे आणि आपण तिथे आहोत, ही जाणीव खूप वेगळी अशी स्पर्श करून जाते, तुम्हाला हलवून टाकते आतून. आणि अतिशय एनोबलिंग थॉट ज्याला आपण म्हणतो, म्हणजे अतिशय उदात्त व्हायला होतं. तो निसर्ग इतका जगडव्याळ निसर्ग आहे, वरती निळं आकाश, खालती निळं पाणी, त्याच्यात तरंगणारे बर्फाचे डोंगरच्या डोंगर, मोठमोठे हिमकडे, सगळं पाहिल्यावर असं एक वेगळीच दुनिया आहे ती, जी तुम्हाला एकाच वेळी भय, आश्चर्य, कुतूहल या सगळ्या गोष्टी जागृत करते आणि तुम्हाला अक्षरशः भानामतीसारखं गुंगवून टाकते. असा मी त्या एका नेको आयलंड म्हणून दुसऱ्याच दिवशी आम्ही जाऊन वरती अशा एका कड्यावरती एक खांब लावला होता. टोकियो 12,000 अमुक तितकी किलोमीटर, न्यूयॉर्क 25,000 अमुक किलोमीटर, काहीतरी अशी आकडेवारी लिहिलेली असा खांब होता. तिथे मी टेकून बसलो होतो आणि माझी खरोखर समाधीच लागली अक्षरशः त्या सगळ्या वातावरणात. मी कोण, कुठून आलो, काय करतो इथे, काय माझ्यासमोर दिसतंय, म्हणजे अक्षरशः झपाटून गेल्यासारखा मी तिथे निस्तब्ध निश्चळ असा बसलो आणि माझे मन आणि डोळे भरून आले की काय हे आश्चर्य आहे पृथ्वीवरचं, काय हा नजारा आहे. असा नजारा आयुष्यामध्ये पुन्हा कधी अनुभवायला मिळेल मला, असं झालं. आणि तो सगळा त्याच्यामधला एक जो अनुभव आहे डायरेक्ट पॅसेजचा, त्याच्याबद्दल तो जो अनुभव थरारक जो म्हणता येतो तो तसा अनुभव आहे, त्याच्याबद्दल थरारक 2 अनुभव तिथे मला आले. म्हणजे मरणाची भीती म्हणजे काय, समोर मरण, मूर्तिमंत भीती उभी मजसमोर राहिली, असं जे गाणं आहे त्या शारदेमध्ये मला वाटतं, तशी माझ्यासमोर अक्षरशः काय झालं. आम्ही लमेर चॅनल म्हणून एक चॅनल आहे तिथे, आणि लास्ट बटवन डे होता, शेवटचा अलीकडचा दिवस. आमचं जहाज आईस ब्रेकर होतं, ते त्या लमेर चॅनलमध्ये आम्ही शिरलो. त्यावेळेला सगळं काही ठीक होतं, पाणी होतं, मध्ये मध्ये असे हिमखंडांवर बसलेले पेंग्विन्स होते, कुठे सील पहुडले होते, कोवळं ऊन होतं, कारण तो सीझनच उन्हाळा. तिथे 6 महिने तसं पाहिलं तर त्या काळामध्ये संधीप्रकाश कायमच असतो. असं सगळं वातावरण होतं, अतिशय प्लेझंट. मग आम्हाला त्या छोट्या छोट्या झोडियाक रबर बोटीत बसवून आम्हाला सोडलं. एक फ्रेंच तो चालवणारा होता आमचा झोडियाक, आणि बाकी सगळे फ्रेंच, आणि मी आणि आमचे ते सहकारी मित्र ज्यांना मी खेचून आणलं होतं आम्ही बरोबर. आणि आम्ही असे बघत बघत चाललो होतो. एवढ्यात इतका गार वारा. तिथे सगळ्यात मोठं काय आहे अंटार्क्टिकाला, की अतिशय अनप्रेडिक्टेबल हवामान. म्हणजे केव्हा काय होईल आत्ता व्यवस्थित आहे, पुढच्या क्षणी काय होईल तुम्हाला सांगता येत नाही. हवेत इतका बदल, आणि तो इतका रॅडिकल अँड ट्रान्सफॉर्मेशन ते असतं की कुठल्या कुठे एकदम बदल होतो. तर झपाट्याने एकदम गार वारे व्हायला लागले, इतके गार वारे की जे क्षणात पाणी होतं ते बर्फ झालं. आमच्या डोळ्या देखत समोर बर्फ होत होतं, आणि पाणी बर्फ होत 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 आमची बोट त्या बर्फामुळे अशी सरकत 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 एका हिमखंडाला जाऊन चिकटली. मागे प्रचंड मोठा, या तुमच्या बिल्डिंग इतका मोठा खडा सगळा, त्याला आमची बोट जाऊन चिकटली. अगोदरच आम्ही घातलेले 5-5, 6-6 स्तरावरचे कपडे असून सुद्धा ते सगळं गार वारे, आणि ते मागे हिमखंड म्हटल्यानंतर अक्षरशः थंडीने बोबडी वळायची वेळ आली. त्याच्यात आमच्या त्या मानवजींना, बरं तिथे तर काय बाटली घेऊन जायला लागते, तुम्हाला मूत्रविसर्जन सुद्धा अंटार्क्टिकामध्ये त्या करणं म्हणजे पाप आहे. पोल्युशन नाही ते तिथे, ते पोल्युशन करायला परवानगी नाही. तुम्ही जहाजातनं उतरताना बाटली घेऊन उतरायचं. आणि त्यांनी काही बाटली आणली नव्हती. आता म्हटलं काय, मग
पहिल्या प्रथमच भारतीय माणसांनी आम्ही दोघांनी जरा प्रोटेक्शन दिलं एक दोघांनी, आणि त्यांनी कार्यभाग उरकला. आणि तिकडे अंटार्क्टिकाला पोल्यूट करण्याचं पहिलं पाप आपल्या भारतीय माणसांनी केलं. असं सगळं ते झालं. पण त्या 15-20 का अर्धा तास जवळपास आम्ही त्या हिमखंडाला चिकटलेले होतो. आणि इतकी भीती वाटायला लागली की, कारण आमचं कम्युनिकेशन आमच्या बोटीशी होईना. त्यामुळे आम्ही कुठे आहोत ते बोटीला माहिती नाही, आम्हाला कोणीही दिसायला मागत नाही, बाकीच्या सगळ्या बोटी कुठे गेल्या होत्या कळायला आम्हाला काही पत्ता नाही. सॅटेलाईट कम्युनिकेशन वगैरे सगळं काही उपयोग नाही. आणि आता वाटलं आम्ही इथे बर्फात गोठून बर्फाच्या मूर्ती होणार आणि इथेच आमचा शेवट, असं प्रकर्षाने जाणवलं. मृत्यूची भीती काय असते, शरीर गोठवून टाकणारी मनाची भीती काय असते, भीतीचा इतका भयानक अनुभव प्रथम आयुष्यात त्या 75च्या आसपास मी तिथे घेतला. काही काही भावनांचा आपल्याला एवढा स्पर्श होत नसतो शहरी आयुष्यामध्ये, पण अशा वातावरणात प्रसवस्थेशी अंगभर भीतीचं शहारणं आणि त्यामुळे प्रचंड मानसिक अस्वस्थता हे अनुभवली. त्यानंतर नशिबाने आमचा आईसब्रेकर जहाज आणखीन पुढे धाड 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 आवाज करत आल्याचा आम्हाला आवाज आला आणि त्यांनी बर्फ फोडल्यामुळे पाण्याचे ओहोळ खालचे दिसायला लागले आणि त्यात आमची बोट घुसून आम्ही बोटीपर्यंत पोचलो आणि त्या संकटातून सुटका झाली. साधारण अर्धा-पाऊण तास भयानक भीती अनुभवल्यानंतर. दुसरा प्रसंग येताना आम्ही जेव्हा आलो तेव्हा प्रचंड वादळ झालं. ड्रेक पॅसेज नावाचा जगातला सगळ्यात भयानक पॅसेज हा दक्षिण अमेरिकेचं दक्षिण टोक उशवाया आणि तिथून ते अंटार्क्टिकेचं सुरुवातीचं टोक याच्यामधला जो पॅसेज आहे त्याला ड्रेक पॅसेज म्हणतात. त्या ड्रेक पॅसेज हा एकाच वेळेला पॅसिफिक आणि अटलांटिकचं वेगवेगळे टेम्परेचर तिथे मिक्स होतं. त्या दोन्ही समुद्राच्या पाण्याचं तापमान वेगळं आहे. आर्टिकचं अतिशय गोठणारं तापमान ते वेगळं आहे. त्याच वेळेला आर्टिकमधनं येणारे वारे, अंटार्क्टिकमधनं येणारे वारे त्या सगळ्या भागामध्ये आले की मग इतकी पाण्याची घुसळण होते ते आम्हाला माहितीच नव्हतं. आम्हाला जाताना कॅप्टन म्हणाला, तुम्ही खूप लकी आहात, तुम्हाला वेदर खूप चांगली मिळाली. मला वाटलं हा पेपटॉक देतो आहे आपल्याला नेहमीप्रमाणे. पण येताना कळलं की खरोखर तिथे तशी हवा तुम्हाला मिळणं हे अतिशय भाग्याचं आहे. पण आम्हाला जी येताना हवा मिळाली किंवा जे स्टॉर्म किंवा जे वादळ आम्ही अनुभवलं आयुष्यात, माझ्या दृष्टीने ते पहिल्यांदाच होतं. आणि अक्षरशः 2 रात्री मी आणि माझे पार्टनर बिछाण्याला जे जखडून होतो ते 2 रात्री आम्ही फक्त उलट्या करण्याशिवाय काहीही केलं नाही. वरती जाऊन खाऊ शकलो नाही, पिऊ शकलो नाही, काही नाही. इतका प्रचंड त्रास झाला. साधारण एक 24 तासाचा तो प्रवास आहे आणि त्या प्रवासामध्ये हे अनुभव काही लोकांना 24 तास, काही लोकांना 48 तास. तिथे आपण जसे सीट बेल्ट बांधतो विमानात तसं अख्ख्या बॉडीला बेल्ट बांधायला लागतात, नाहीतर तुम्ही इकडचे तिकडे जाऊ शकता. कारण रोलिंग आणि पिचिंग दोन्ही एकाच वेळेला होतं आणि खूप भयानक तो प्रकार आहे. पण तो अनुभव आहे, तो अनुभव घेतल्याशिवाय तुम्ही तिथपर्यंत पोचत नाही. तो मी शब्दबद्ध केला आहे माझ्या पुस्तकात केलंय शब्द. हा सगळा अनुभव ऐकताना खरं तर अगदी निशब्द व्हायला झालं. पुढचं काही आपल्याला आठवणार नाही असं फक्त आमची ऐकताना अवस्था झाली, तर तुमची तिथे काय अवस्था झाली असेल याची आपण कल्पना करू शकतो. तर पर्यटनामध्ये असे अनेक थरारक अनुभव आपल्या गाठीशी येऊ शकतात. म्हणजे आपण त्याच्यामध्ये काही प्रेडिक्शन्स नेहमीच करू शकू असं नाही. म्हणजे निसर्ग आहे आणि त्याच्यामध्ये अनप्रेडिक्टेबल अशा अनेक गोष्टी आहे की त्यामुळे आपल्याला अशा अनेक प्रसंगांना सामोरं जाण्याची मनाची तयारी हवी. तर तुम्ही पर्यटन करत असता, अशा अनुभवांना सामोरे जात असता, तर पर्यटक म्हणून आपलं मानसिक आणि शारीरिक दोन्ही स्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी तुम्ही काही करता का? म्हणजे
योगा म्हणा किंवा काय तुमचं नेमकं रोजचा दिनक्रम असतो की ज्यातनं तुम्हाला हे एक मानसिक आणि शारीरिक उत्तम स्वास्थ्य मिळत असतं? नाही, मी वयाच्या जवळजवळ 70-75पर्यंत नियमितपणे योगासनं करत असे सकाळी उठून, आणि प्राणायाम पण करत असे. आता फक्त प्राणायाम करतो आणि रेग्युलर आमच्या सोसायटीमध्ये वॉक वगैरे तासभर करतो. आणि आता अलीकडे या हार्टचा प्रॉब्लेम झाल्यापासून त्याच्यावर थोडंसं रिस्ट्रिक्शन आलेलं आहे, पण तरीसुद्धा जितकं शक्य तितकं फिट राहण्याचा प्रयत्न करतो, खाणं पिणं कमी ठेवून वगैरे वगैरे. तर ही तयारी असतेच थोडीफार. आणि मुख्य म्हणजे शक्यतो सावरकरांनी असं म्हटलं होतं, प्रतिकूल तेच बहुधा घडेल, असं त्यांची थिअरी एक होती. त्याला ती मनाची तयारी समजत असत, आणि त्याप्रमाणे मग ते प्रतिकूल घडलं तरीसुद्धा त्यांची मानसिक तयारी आधी झालेली असायची की ते कसं फेस करायचं. पण माझं उलटं तत्त्वज्ञान होतं म्हणा किंवा आहे म्हणा, की जे घडतं त्यात काहीतरी चांगलं असतंच, आणि ते चांगल्याकडेच आपण पाहायचं, वाईट आहे ते सोडून द्यायचं, काय चांगलं घडेल तेवढं बघायचं. तर या पद्धतीचा दृष्टिकोन ठेवल्यामुळे आत्तापर्यंत तरी निभावून नेलं आहे, यापुढे निभावून नेईन असं वाटतंय. या बाबतीत मी काकांचाच अनुभव सांगतो. आम्ही टांझानियाला गेलो होतो आणि अचानक आम्हाला सकाळी इन्फॉर्मेशन मिळाली की फ्लाईट डिले प्रीपोन झालं आहे, आणि ज्या तिथे रात्री आम्हाला राहायचं होतं ती जागा बायपास करून अजून 7 तास पुढे प्रवास करून जायचा होता. त्यामुळे दिवसभराचा तो प्रवास, सकाळी 6 वाजता निघालो होतो आणि संध्याकाळी आम्ही साधारण 8-8:30ला पोचलो. यांच्या वयाचा वय बघता खरं तर कंप्लेंट यांनी करायला पाहिजे होती, पण इतर लोक बापरे आता खूप झालं, आता हे खूपच होतं आहे. पण आता पर्याय पण नव्हता तिथे पोचण्याशिवाय, कारण तिथे पोचलो नाही तर दुसऱ्या दिवशी विमान मिळणार नाही. पण काकांच्या बाबतीत मी एक स्वतः अनुभव घेतला आहे की एकदासुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये एक निगेटिव्हिटी शोधली नाही. त्याच्यामध्ये त्यांचं असं ऑलवेज हे होतं की ठीक आहे आता एक दिवस आपल्याला थोडासा स्ट्रेच करायचा आहे. सो ही मानसिकता आणि ही सकारात्मकता असेल तर तुम्ही खरंच प्रत्येक क्षण एन्जॉय करू शकता, आणि ते मी प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. मी अगदी खरं की तुम्हाला म्हणजे सबनीस काकांबरोबर तुम्ही अनेक ठिकाणी गेलेला आहात, फिरलेला आहात, त्यामुळे अधिक जवळून तुम्हाला त्यांचं व्यक्तिमत्व ठाऊक आहेत, असे अनेक आठवणी तुमच्या गाठीशी असतील. तर मला सबनीस काकांना असं अजून एक विचारायचं आहे की त्यांच्या बोलण्यातनं एक मला उत्साह जाणवतो आहे की म्हणजे आता 100 देश झालेले आहेत, मी फिरलेलो आहे, 85 वय झालेलं आहे, आता बस झालं, अजून नाही फिरणार असं मला वाटत नाही आहे. हां काका, तुमच्या बोलण्यावरून तर आता अजून कुठे कुठे फिरायचं आहे, अजून कुठले देश पाहायचे आहेत, कुठे जायचं आहे? पुष्कळ बकेट लिस्ट बाकी आहे. मला पण लिस्ट दिली आहे त्यांनी. आता फक्त घरून परमिशन मिळणार की नाही हा प्रश्न आहे. आणि काकू पण येत असतात का? तेच 50पेक्षा जास्त देश त्यांच्या बरोबर फिरायचं म्हणून झालेले आहेत. तुम्ही काकू निम्म्या देशांना आल्या समजा, पण निम्म्या देश न आल्यामुळे मला 2 डबल देश करता आले, कारण दोघांचा खर्च हा जेव्हा एकावर येतो तेव्हा देन यू कॅन डू 1 मोर ट्रिप. त्यामुळे त्यांना जातं, त्यामुळे निम्म श्रेय तिला आहे. मी 100 देश करू शकलो याचं कारण ती न येण्यामुळे सुद्धा, कारण तिला थंडीचा त्रास होतो, त्यामुळे जिथे थंड असेल तिथे प्रथमच मी सांगतो की बाबा तिकडे तुला थंडी झेपायची नाही, मग ती येत नाही. मला वाटतं की सर्वच आता जे नवीन पिढीतील जी मुलं आहेत त्यांना हा प्रश्न कदाचित मनात पडत असेल की 100 देश आम्हालाही फिरायचे आहेत, आम्हालाही हा संकल्प करायचा आहे, पण त्यासाठी आर्थिक एक मोठं पाठबळ आपल्याला हवं, आणि ही आर्थिक तरतूद आणि नियोजन हे कसं केलं पाहिजे, म्हणजे तुम्ही कशा प्रकारे केलं? त्याचं काय आहे की एकतर देशातलं पर्यटन करताना फारसं आर्थिक नियोजन करायला लागत नाही, कारण त्यावेळेला तुम्ही नोकरी करत असता, तुमचं सेव्हिंग असतं. आणि माझ्या वडिलांचं एक तत्त्व होतं, सेव्ह व्हेरेवर यू कॅन अँड स्पेंड ओनली वेन यू मस्ट, असं ते म्हणायचं. हे वडिलांचं तत्त्व मी माझ्या एकूण कौटुंबिक प्रवासामध्ये अगदी
निष्ठेने पाळलं आणि त्यातनं नियमित स्वरूपात बचत करत गेलो. मग रिकरिंग डिपॉझिट्स असतील, फिक्स्ड डिपॉझिट असतील, मग नंतर म्युच्युअल फंड, मी रिटायर झाल्यानंतर मिळालेला मला जो काही फंड किंवा ग्रॅच्युइटी सगळं जे काही मिळालं ते सगळं मी माझ्या या भविष्य निर्वाह निधी ज्याला आपण म्हणतो प्रॉव्हिडंट फंड किंवा या सगळ्या ह्याच्यात गुंतवलंच होतं. पण या पब्लिक प्रॉव्हिडंट आपल्या म्युच्युअल फंडांमध्ये मला एक चांगला सल्लागार मिळाला, ज्याने म्युच्युअल फंडामध्ये 96 पासून मला इन्व्हेस्टमेंटचं करायला लावली आणि त्याचे रिझल्ट्स त्यांनी इतके छान दिले की मला कधीही फायनान्शियल अडचण प्रवासासाठी आलीच नाही. मी काही म्युच्युअल फंड असे इन्व्हेस्ट केले की ज्याचे डिव्हिडंड मी घेऊन प्रवास करत होतो, काही रिइन्व्हेस्ट करत होतो, काही म्युच्युअल फंडांचे डिव्हिडंड त्याच्यातच पुन्हा रिइन्व्हेस्ट करत होतो. अशा पद्धतीने अतिशय सिस्टमॅटिकली माझं आर्थिक नियोजन चांगलं झालं. अर्थात त्याच्यात दुसरी एक मदत अशी झाली की माझा मुलगा हा पायलट असल्यामुळे आणि मुलगी ही ॲक्ट्रेस असल्यामुळे त्यांनीही काही काही माझ्या ट्रिपा स्पॉन्सर केल्या. त्यामुळे तिकडनंही मदत होत होती आणि माझ्या स्वतःचंही सेव्हिंग होतं या पद्धतीने. त्यामुळे नात पण करते ट्रस्ट आणि आजही नात पण करते आणि हौशीने मला घेऊन जातात, कारण त्यांना मी बोर करत नाही. म्हणजे एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच बोर करतो. जास्त नको असलेल्या बाबतीत नाक खुपसत नाही. त्यामुळे त्यांनाही ठीक वाटतं, त्यामुळे मला घेऊन जातात. त्यामुळे माझं पर्यटन त्यांच्यामार्फतही होत राहतं. मी एक पाहिलं आहे की जेव्हा काका असतात सहलीमध्ये तेव्हा सेंटर ऑफ अट्रॅक्शन ऑलवेज हे असतात. म्हणजे फक्त 100 देश केले म्हणून नाही, पण एकंदर त्यांचं व्यक्तिमत्व असं आहे की त्यांच्या आसपास लोक असतात आणि खूप धमाल मस्ती, गप्पा, गाणी, असं डान्स असं चाललेलं असं छान. आणि पर्यटक असे असायला हवेत असं मला वाटतं, कारण मी खूप प्रकारचे पर्यटक बघतो. मग अशी त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे अनेक असे पर्यटक पण असतात फक्त टिक मार्क करणारे, फक्त तिथे एखाद्या ठिकाणी जाऊन फक्त एक सेल्फी काढायचा, पोस्ट करायचा, मग तो विषय संपला. आणि काकांसारखे पर्यटक असतात ते खूप अभ्यास करून जातात, तिथल्या इवन खाद्यसंस्कृतीचा पण अभ्यास करतात. मला वाटतं खाद्यसंस्कृतीबद्दल तुम्ही सांगायला हरकत नाही की तुम्हाला कुठलं असं खाद्य काही एक म्हणजे याच्या बाबतीत 2-3 असे मजेशीर अनुभव म्हणा किंवा माहिती म्हणा सांगायला आवडेल. मी स्वतः खरा पूर्णपणे शाकाहारी आहे. म्हणजे परदेशात गेलो तरीसुद्धा मी माझा संपूर्ण शाकाहार सोडला नाही. जिथे जिथे जे मिळालं, न्यूझीलंडमध्ये तर आम्ही त्या माउंट कुकवर जाण्यासाठी आदल्या रात्री एका हॉटेलमध्ये थांबलो होतो आणि तिथे शाकाहारी काहीच नव्हतं. आमच्याबरोबर ते सगळे मांसाहारी होते, त्यामुळे त्यांची सोय झाली. मग मी त्याला सांगितलं, म्हटलं काही शाकाहारी मिळेल का, ब्रेड बीड असेल तरी चालेल. तर म्हटलं ब्रेड पण, म्हणजे आम्ही उशिरा खूप पोचलो होतो. म्हटलं ब्रेड बीड काहीच नाही हो, तुम्हाला फक्त मी कसलं तरी सॅलड आणून देतो म्हणला. सॅलड कसलं, एवढा बाउलवर नुसती पानं आणून ठेवली त्यांनी. अक्षरशः गुरासारखा ती मी पानं चरलो, गुरासारखा चरलो. त्याच्यावर सॉल्ट आणि पेपर घालून थोडीशी पानं खाल्ली, बस तेवढंच. पण अशी लवचिकता आपल्याला पर्यटन शिकवतं. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत तुम्ही, जसं मांजर कसंही पडलं तरी ते 4 पायावर पडतं ना, तसं कुठल्याही परिस्थितीत तुम्ही तग धरून राहायला शिकलं पाहिजे. आणि पर्यटन हा तुम्हाला धडा शिकवतं, लवचिकता. तुमच्या एकूण वर्तनामध्ये लवचिकता पाहिजे, ॲडजस्टेबिलिटी पाहिजे. कुठल्याही वातावरणाशी तुम्हाला मिळतं जुळतं करून घ्यायला जमलं पाहिजे. तर खाद्यसंस्कृतीविषयी बोलत होतो आम्ही. मला वाटतं व्हिएटनाममध्ये असे बस थांबली होती, खाली अशा बायका टोपल्या घेऊन बसल्या होत्या आणि लोक जसं आपल्याकडे चणे किंवा दाणे असं ते घेतात आणि त्याच्यावर ते वाळूमध्ये गरम करून पुड्यामध्ये भरून त्याच्यावर लिंबू बिंबू पिळून देतात, तसंच ती बाई करत होती. मग मी बस जरा थांबली होती म्हणून मी खाली उतरलो, बघायला गेलो.
बघतो तर सगळ्या किड्यांच्या टोपल्या होत्या. हिरवे किडे, पिवळे किडे, काळे किडे असे 4-5 प्रकारचे किडे होते. ते वळवळत होते. ते मला वरतून दिसलं नाही बसमधनं वळवळताना किडे. मला वाटलं असं काहीतरी मुगासारखं वगैरे धान्य आहे किंवा उडीद मूग असे काहीतरी. म्हटलं हे काय आहे बघूया म्हणून मी हातात घ्यायला लागलो तर ती अशी वळवळताना पाहिजे घाबरलो. आणि ते अशी जिवंत ती- खातात. हां, ते जिवंत शेंगदाण्यासारखे खातात ते. जिवंत खातात. त्याच्यावर ते असं गरम करून आणि सगळं खात होते. नंबर 2, ऑस्ट्रेलियात आपल्या चायनामध्ये असताना ली रिव्हर राईड म्हणून एक राईड आहे. चायनामध्ये एका नदीची राईड आहे. त्याच्यामध्ये आपल्याला दोन्ही काठाला असे वेगवेगळे विचित्र माकडाचा आकार असलेला एक डोंगर, कुठे हत्तीचा आकार असलेला दुसरा डोंगर, असे वेगवेगळे नजारा दिसतो. म्हणून त्या नदीतनं आपल्याला नेतात. तर त्या नदीवर आम्ही डेकवर होतो आणि बघत होतो इकडे तिकडे. माझ्या शेजारी एक ऑस्ट्रेलियन मनुष्य उभा होता, म्हणजे पर्यटक. आणि तेवढ्यात एक मुलगी असा काचेची बरणी घेऊन आली. त्याच्यामध्ये हिरवं असं काहीतरी तरंगत होतं. मी नीट बघितलं तर तो हिरवा साप होता. म्हणजे असा अगदी कंच हिरवा मेलेला साप, पण तो त्या बरणीत तरंगत होता. आणि त्याची काहीतरी ती वाईन का काय काय स्नेक वाईन म्हणतात. हां? स्नेक वाईन. हा, स्नेक वाईन. ती वाईन मला तिने असा ग्लास त्यातनं भरला आणि मला दिला. तर मी ते पाहिल्याबरोबरच मी म्हटलं सॉरी, आय डोंट नो. त्या ऑस्ट्रेलियन माणसाला तिने तेच विचारलं की त्याने काही तो साप बी बघितला नाही. ग्लास घेतला, तोंडाला लावला आणि इतकं कडवट आणि वाईट तोंड केलं की तितकं वाईट तोंड केलेला कुठलाही मनुष्य मी जगात आजवर पाहिला नाही. इतका तो असा एक तो अनुभव या खाण्यातला. असे खाण्यासंदर्भात चायनामध्ये आणखीन म्हणजे तुम्हाला असे ते हौदामध्ये साप ठेवलेले असतात आणि तुम्ही जाता जाताच सांगितलं हा मला पाहिजे. तो लगेच गाळणं असतं ना मोठं आपलं चहाचं गाळणं, असं तो टाकतो की बरोबर त्या गाळण्यात तो साप येतो की लगेच आत जाऊन खट 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 तो साप शिजवून तुमच्या प्लेटमध्ये खायला आणतात. असे सगळे खाण्याचे प्रकार. जॅपनीज रेस्टॉरंटमध्ये मात्र मला एक जपानमधली रेस्टॉरंट ही माझ्या दृष्टीने खूप आयडियल आहेत. आयडियल आपल्याकडे सुद्धा त्याची कॉपी करायला हरकत नाही. बाहेर तुम्हाला शोकेसमध्ये सगळे पदार्थ जे त्या हॉटेलमध्ये मिळतात ते प्लास्टिकच्या मॉडेल्समध्ये त्या साईजचे त्या कलरचे बघायला मिळतात. त्याची किंमत तिथे लिहिलेली असते. त्यामुळे तिथेच लोक असे उभे राहून हे लिहित असतात. म्हणजे पोर्शन किती असणार आहे ते कळतं, रंग कसा असणार आहे ते कळतं, त्याची चव खाली लिहिलेली असते, किंमत लिहिलेली असते. त्यामुळे तुमची ऑर्डर तुम्ही आधीच तयार करू शकता. तिथे जाऊन आतमध्ये मेनू कार्ड पाहून वगैरे करायची गरजच नाही. बाहेरच लोक उभे असतात, सगळं आपल्याला काय काय हवं आहे ते त्या प्लास्टिकच्या मॉडेलवरनं आत जायचं आणि फक्त ती नावं नंबर सांगायचे या त्या शोकेसमध्ये असलेल्या आहेत. 1 नंबर 10 नंबर अमुक तमुक अमुक प्लेट्स की झालं, मग ते येतं तुम्हाला. टर्कीमध्ये एक पाहिलं रोटी फ्री, भाज्यांचेच फक्त पैसे. म्हणजे तुम्ही जेवायला गेलात कुठे तर रोट्या अशा मस्त मोठमोठ्या तंदुरी रोट्या आपल्याकडे असतात ना तशा भाकरीसारख्या मोठ्या जाडजाड रोट्या, त्याला 1 पैसा नाही, फुकट. पण भाज्या म्हणजे काय असेल त्याची. आणि ते सुद्धा कसं ऑर्डर घेताना वेगळीच पद्धत. कसा ट्रॉली घेऊन येतो अशी डिश दाखवतो, प्लास्टिकचीच. ते माझं जॅपनीजमध्ये सांगितलं ना ते प्लास्टिक डिश असते मॉडेल, ते मॉडेल दाखवतो, त्याचं वर्णन करतो की हे असं आहे, हे अमुक आहे, हे तिखट आहे, याची किंमत अमुक अमुक. किती जणांना, मग ते टेबलवर बसलेले ते सगळ्यांनी हात वर करायचे. 12 जणांनी हात वर केले, 12 ऑर्डर झालं. असे प्रत्येक डिशचा तो दाखवतो, आत जाऊन येतो, मग भराभर सगळ्यांच्या जशा प्लेटी फेकत जातो. अशी मजेशीर. आणि नो चार्ज फॉर रोटी. असे प्रत्येक ठिकाणी एक एक काहीतरी. आपल्या नागालँडमध्ये मी पाहिलं, आयुष्यात पहिल्यांदाच मी पाहिलं कुत्री आणि मांजरं अशी लटकलेली, त्यांचं मांस खातात तिथे. तिथे एकही भटका कुत्रा तुम्हाला दिसणारच नाही, कारण
कुत्री मांजरे ते खाण्याचे प्राणी आहेत. नागालँडमध्ये कुत्र्याचं मटण हे मीठ हे डेलिकसी मानली जाते. तसे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुम्ही गेलात कोकणात तर कोंबडी वड्याशिवाय तुमचं पूर्ण होत नाही तुमचं जेवण. तसं तिकडे कुत्र्याला मारण्याची पद्धत पण फार विचित्र आहे त्यांच्याकडे. तर पण तो फारच आता जे काय तुम्ही सांगितले सगळं आपल्या भारतात नागालँडमध्ये मिळतं. लाईव्ह मार्केट नाव त्या मार्केटचं. त्या मार्केटमध्ये तुम्हाला प्रत्येक जिवंत वस्तू जी आहे तिथे ठेवलेली असे विकत जी खातात ते. पण तिथे फक्त एवढंच आहे, आम्हाला जाताना सांगितलं होतं की तिथे नाकं मुरडू नका, फक्त बघा, अजिबात एक्सप्रेस करू नका, म्हणजे काहीतरी विचित्र चेहरे करू नका, त्या लोकांना राग येईल. तेव्हा आपण तिथल्या संस्कृतीविषयी, खाद्यसंस्कृतीविषयी हे भान ठेवलं पाहिजे की त्यांचं ते खाणं आहे बाबा, ठीक आहे, आपल्याला नाही परवडत आहे किंवा आपल्याला नाही चालत आहे, पण त्यांना आवडतं आहे, चालतं आहे. मुख्य हा विशेष पूर्ण शाकाहारी असून सुद्धा एवढ्या वेगवेगळ्या देशांमध्ये एवढ्या अशा ऑफबीट लोकेशन्सवर जिथे फार कमी शाकाहारी प्रकार मिळतात तिथे जाऊन सुद्धा ती आवड जोपासणे ही खरंच मोठी गोष्ट आहे. कारण नॉन व्हेजिटेरियन लोकांना भारताच्या बाहेर कुठेही गेला तर तुम्हाला कधीच प्रॉब्लेम येत नाही, पण व्हेजिटेरियन्सला खरंच खूपच लिमिटेड ऑप्शन्स असतात. आणि त्यानंतर पण तो उत्साह टिकवून ठेवणे एवढे देश फिरण्याचा हे यासाठी खरंच सॅल्यूट आहे. अंटार्क्टिकाला असंच झालं, 85 जण आम्ही बोटीवर होतो आणि मी एकटाच त्या बोटीवर कंप्लीट शाकाहारी होतो. तो फिलिपिनो जो कुक होता तो सारखा म्हणायचा, साहेब तुम्हाला मी काहीच देऊ शकत नाही, फक्त ब्रेड देऊ शकतो. मग ब्रेड नुसता मी त्या 10-15 दिवसाच्या सगळ्या प्रवासात नुसत्या ब्रेड आणि लोणीवर मी होतो. नुसता ब्रेड, लोणी. एकदा का काहीतरी भाजीचं सॅलडसारखं काहीतरी होतं ते मी त्या ब्रेडमध्ये घालून सँडविच करून खाल्लं. एरवी 15 दिवस ब्रेड. फिरत असताना असे अनेक अनुभव येत असतात आणि आता हा जो काही खाद्यसंस्कृतीबद्दलचे जे त्यांचे अनुभव आहेत ते आपण ऐकले आणि आपल्याला एक गोष्ट जाणवते की पर्यटनामध्ये आपण एकमेकांच्या संस्कृतीचा आदर करायलाही आपसुकच शिकतो. ही खूप मोठी मला वाटतं एक आपल्या वर्तनातली एक मोठी अचीवमेंट असते की फिरता फिरता ही गोष्ट आपसुकच आपल्यामध्ये येते, आपण आदर करायला शिकतो आणि संस्कृतीची देवाणघेवाणही होत असते या सगळ्या प्रवासामध्ये. मला वाटतं आपण मुलाखतीच्या शेवटाकडे आपण येऊया. मुलाखतीच्या शेवटाकडे येत असताना मला सबनीस काकांना एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे की जे पर्यटन करण्यासाठी उत्सुक आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल? तुमच्याकडे 100 देश फिरण्याचा एक अनुभव आहे आणि त्या अनुभवातनं तुम्ही या सर्व नव्याने पर्यटन करू इच्छिणाऱ्या नव्या पिढीला तुम्ही काय सांगाल? तसं काय आहे, प्रत्येकजण वेगवेगळ्या स्वभावाचा असतो, त्याचे इंटरेस्ट वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे जी तरुण मुलं इथे असतील, पर्यटन उत्सुक असे लोक असतील, त्यांचेसुद्धा प्रत्येकाचे काही चॉईसेस वेगळे असू शकतात. पण एक जनरल मी असं म्हणेन की डोळस पर्यटक व्हा. म्हणजे कसं की जसं मी मगाशी सांगितलं, टिपकागदासारखं तुम्ही तुमचं कुतूहल कायम शाबूत ठेवा. एखाद्या ठिकाणी जाण्याआधी त्याचा थोडा अभ्यास करा. कुठे जातो आहे आपण, कशासाठी जातो आहे, काय बघणार आहोत, आपल्या इंटरेस्टचं काय आहे. कारण एखाद्या देशात किंवा एखाद्या स्थळी अनेक गोष्टी बघण्याजोग्या असू शकतात, पण त्यातल्या अमुकच गोष्टी तुम्हाला आवडणाऱ्या असू शकतात. तुमच्या आवडीनिवडी स्वतः तुम्ही ठरवू शकता, कारण तुमच्याकडे वेळ मर्यादित असतो. परदेशात किंवा कुठेही पर्यटन करताना वेळ आणि पैसा हे गणित तुम्हाला जमवावं लागतं. जितका वेळ तुम्ही परदेशात अधिक घालवाल तितका पैसा अधिक खर्च होणार हे उघड आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टींचा आधी थोडासा विचार करून त्याप्रमाणे प्लॅनिंग करणं, नियोजन. मगापासून ह्या दोघांनीही सांगितलं की मी शिक्षण क्षेत्रात होतो, पण ते अर्धसत्य आहे. मी शिक्षण क्षेत्रातही होतो आणि सिडको ही जी अक्रॉस द हार्बर मोठी टाउनशिप बांधणारी जी संस्था आहे, सेमी गव्हर्मेंट अंडरटेकिंग, त्या संस्थेमध्ये मी 20-25 वर्ष कामाला होतो. तेव्हा माझं काही काम शैक्षणिक क्षेत्रात झालं आणि काही काम या
नव्या नगर नियोजन क्षेत्रात झालं. त्याचा उल्लेख करण्याचं कारण असं की ते प्लॅनिंगचं क्षेत्र आहे, नियोजनाचं क्षेत्र आहे. पर्यटन ही सुद्धा नियोजनपूर्वक करण्याची गोष्ट आहे, सहज म्हणून अशी करण्याची गोष्ट नाही. तुम्ही त्याचा आधी अभ्यास करा, तिथलं हवामान तपासा, त्याप्रमाणे कपडे घ्या. नाही तर ऐनवेळी तुम्ही तिथं जाल, तुम्हाला तारखा माहिती असतात की अमुक ठिकाणी आपण जायचं आहे, अमुक तारखेला या ठिकाणी आपण आहोत, तमुक तारखेला त्या ठिकाणी आहोत, तमुक दिवशी तिकडे आहोत, इकडे आहोत. त्या शहरांचं त्या दिवशीचं वेदर फोरकास्ट जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला अंदाज येतो की साधारण काय हवं आहे. त्याप्रमाणे तुम्ही कपडे घेऊ शकता, म्हणजे ऐनवेळेला तुम्हाला त्याचा त्रास होत नाही. व्हॅल्युएबल्स न बाळगता आपण जावं, कारण त्याची काळजी चिंता आपल्याला उगीचच करावी लागत नाही. कपडे उगीचच आपण तिथे फॅशन शो करायला जात नाही होत, ही जाणीव ठेवावी. आणि मी तरी असं करतो की जितके दिवस प्रवास आहे त्याचे निम्मे कपडे घेतो, म्हणजे प्रत्येक कपड्याची 2दा टर्न आली पाहिजे. आणि पॅन्टी आणखीन कमी घेतो, म्हणजे आपल्याला सगळी सेट्स कॉम्बिनेशन्स करून तेच कपडे वारंवार वापरता येतात. आणि थंडी असेल तर फार उत्तम, वरती स्वेटर चढवला की काहीच आत काय घातले कोणाला काही पत्ता लागत नाही. तेव्हा या सगळ्या गोष्टी दुय्यम असतात, हे लक्षात ठेवलं पाहिजे. मुख्य हेतू काय आहे पर्यटनाचा? पाहणं, एन्जॉय करणं, फोटो काढणं आणि त्याविषयी माहिती जमा करणं, गोळा करणं, त्याचा आनंद घेणं. बरेच जण काय असतात, सूचना देत असतात, यांच्यासारखे लोक, अमुक करायचं आहे, तमुक करायचं आहे, अमुक वाजता उठायचं आहे, तमुक वाजता. त्या लोकांचं लक्षच नसतं, कान तिकडे देतच नाहीत. आणि नंतर मग इतरांना विचारत सुटतात, काय हो केव्हा उठायला सांगितलं आहे, का हो केव्हा. आणि आपल्या मूळच्या सवयीत काही जण काही बदलच करत नाही. ते आमच्याबरोबर पर्यटक होते पुण्याचे, चायनामध्ये आम्ही होतो. गृहस्थ खाण्यामध्ये एवढा इंटरेस्टेड, पण एका वेळेला आता संबंध ताटामध्ये घ्या ना तुम्ही वाढून आणि येऊन बसा आणि खा. तर तसं नाही, एक पदार्थ जाऊन घेऊन यायचे, तो बसले खात, तो झाल्यावर दुसरा पदार्थ घेऊन येणार, खात बसले. बाकी सगळ्यांचा उरकून तास झाला तरी ह्यांचं उरकायलाच तयार नाही. अशा पद्धतीच्या काही विचित्र सवयी असल्या तर त्या माणसाचं फार हाल होतात. त्याला मग पूर्ण कुठेच काही एन्जॉय करता येत नाही ना, त्याच्यामुळे इतरांना एन्जॉय करता येतं, असा सगळा प्रकार होतो. तेव्हा डोळस पर्यटक व्हा. डायरी लिहिण्याची सवय चांगली सवय आहे. त्याच्यामध्ये आधीही माहिती लिहून ठेवा, मग तिथे स्थळावर गेल्यानंतर ती माहिती तुम्ही त्या दिवशी सकाळी वाचून जर गेला असाल तर तुम्हाला आधीच स्थळाविषयी माहिती आहे, त्यामुळे तुम्ही फोटो काढण्यात वेळ जास्त घालवू शकता. तो गाईड सांगत असतो त्याच्याकडे एक कान ठेवायचा, कारण जर तुम्ही लिहिलेल्या माहितीपेक्षा काही वेगळं सांगितलं तर तेवढं तुम्हाला टिपता आलं पाहिजे. आणि मग ते रात्री जाऊन पुन्हा लिहिता आलं पाहिजे की गाईड असंही म्हणत होता. तेव्हा हे सगळं भान ठेवून तुम्ही पर्यटन करा, तर तुम्हाला ते पर्यटन लाभदायक होईल, आनंददायक होईल, मजा वाटेल त्याच्यामध्ये, मला वाटतं. प्रेक्षकांनाही काही प्रश्न असतील तर ते आपण विचारू शकतो. मी एक प्रश्न विचारतो तुम्हाला. तुम्ही आतापर्यंत सगळ्या मला वाटतं टूर कंपनीवर टूर तुमच्या केल्या आहेत. हो, बऱ्याचशा. पण तुम्ही सुरुवातीला मी व्यक्तिगत बऱ्याचशा फिरलात? भारतातल्या टूर सगळ्या मी नाही, परदेशातल्या शिवाय व्यक्तिगत काही केल्या आहेत का? परदेशात पण केल्या. अंटार्क्टिकाची उदाहरणार्थ मी व्यक्तिगतच केली, कारण त्याच्यावर टूर कंपनीवर कारण बनवलं. त्यांचे कसे एक प्रोग्राम ठरलेले असतात हो हो, करेक्ट, आणि ते तुम्हाला पॉप्युलर ठिकाणं दाखवतात. खरं. आणि ज्यावेळी तुम्ही स्वतः व्यक्तिगत फिरता त्यावेळी तुम्हाला जी ठिकाणं त्यांच्या टूरमध्ये नाहीत पण वेगळी आहेत ती तुम्हाला बघता येतात. बघता येतात, करेक्ट. तर असा तुम्हाला काही वाटतं का की आपण या देशात त्या टूर कंपनीवर गेलो पण तिथे हे ठिकाण मला बघायचं राहिलं, कारण ते त्यांच्या टूरमध्ये नाही आहे, ते मला बघितलं गेलं पाहिजे. ते असं कधी होतं. मनाला वाटलं का कधी? हे होतं, पण काही वेळेला काय असतं की आपल्याला असंही करता येतं की त्यांच्या आयटिनरीमध्ये समजा अमुक आहे आणि ते तशा टाईपचं आपलं इतरत्र खूप बघून आलं आहे. आता उदाहरणार्थ डिस्ने वर्ल्ड, हे अमेरिकेत गेलं की डिस्ने वर्ल्ड आहे, ऑस्ट्रेलियात गेलं की डिस्ने वर्ल्ड आहे, फ्रान्समध्ये गेलं की डिस्ने वर्ल्ड आहे, सगळीकडे सगळी डिस्ने वर्ल्ड आहे. मग डिस्ने वर्ल्ड एकदा तुम्ही अनुभवल्यानंतर आणि त्या सगळ्या राईड्स वगैरे करून झाल्यानंतर पुन्हा पुन्हा त्या डिस्ने वर्ल्डमध्ये जाऊन तेच करण्यात काही मतलब नसतो.
अशा वेळेला तुम्ही स्वतःच्या खर्चाने, कारण ते तुम्हाला काही तेवढ्यासाठी वाहन पुरवणार नाहीत, पण तुम्ही त्यांना म्हणू शकता की ओके तुम्ही केव्हा निघणार आहात आणि केव्हा परत येणार आहात, त्या वेळेला किंवा तिथे समजा लंचला मी तुम्हाला तिथे भेटतो, मग हे बघून येतो, असं तुम्ही स्वतःच्या खर्चाने करू शकता. नमस्कार, मला तुमच्या मिडनाईट सन टूरचा अनुभव ऐकायचा आहे. मिडनाईट सन ही टूर जी आहे ही एक वेगळा असा निसर्गाचा चमत्कार अनुभवायला देणारी टूर आहे, पण ते पूर्णपणे तुमच्या नशिबावर अवलंबून आहे. म्हणजे यू कॅनॉट से विथ गॅरंटी की आज तुम्हाला दिसणारच लाईट्स, मिडनाईट आपले लाईट्स दिसतीलच असं सांगतायत. त्यांनी ते मिडनाईट सन बद्दल बोलताय तुम्ही. मिडनाईट सन, हा, तुम्ही नॉर्दर्न लाईट्स बद्दल बोलतोय. सॉरी, एकाच ठिकाणी दिसणारी दोन नॅचरल फिनॉमिना. सन नॉर्वेमध्ये तुम्हाला दोन्ही हे करता येतात, किंवा इवन फिनलँडच्या नॉर्थ टोकाला जाऊन सुद्धा बघता येतात, किंवा हल्ली आईसलँडमधनं सुद्धा तुम्हाला नॉर्दर्न लाईट्स बघता येतात. मिडनाईट सन नॉर्वेला ट्रॉम्झो म्हणून जे ठिकाण आहे तिथून मग पुढे होनिंग्सवाग म्हणून एक प्लेस लागते, त्याचं नाव होनिंग्सवाग. तिथे असा पृथ्वीचा मोठा गोल केला आहे आणि तुमच्यासमोर आर्टिक समुद्राची सुरुवात होते आणि त्या गोलावर तिथे उभं राहून आपण तो क्षितिजावर रेंगाळणारा सूर्य सतत 24 तासाचा दिवस असल्यामुळे तो बुडतच नाही आणि त्याचं असं लाल लाल प्रतिबिंब उजेडासह त्या क्षितिजावर रेंगाळताना आपण पाहू शकतो आणि तो एक खूप वेगळा अनुभव असतो. त्याच वेळेला तिथले रेंडियर्स वगैरे जे लोकल प्राणी आहेत त्या प्राण्यांना कन्फ्यूज झाल्याचं आपल्याला दिसतं, की हा दिवस आहे का रात्र आहे त्याला कळतच नाही, त्यामुळे चरावं का न चरावं, जसं जगावं का मरावं वगैरे अशा टाईपचा त्यांच्या चेहऱ्यावरचा गोंधळ मला दिसला प्राण्यांच्या, की ते 24 तास चरतच असतात, पण आता रात्र झाल्यावर ते नॉर्मली थांबतात, पण इथं रात्रच होत नाही आहे त्यामुळे सारखं चरावं लागतं आहे, असं त्यांना कंपल्शन असतात. हा एक फार वेगळा अनुभव आहे मिडनाईट सन. तसाच तो नॉर्दर्न लाईट्स हा अनुभव खूप वेगळा आहे. डिसेंबरच्या ऐन थंडीत 25 -30 अशा टेम्परेचरमध्ये अंगावर 5-6 लेअरचे कपडे घालून रात्री 1-1:30-2 वाजता तुम्हाला नॉर्वेजियन आल्प्सच्या रांगांमध्ये, जिथे शहराचा ट्वायलाईट किंवा जो काही सिटी लाईट्स आहेत त्याचा कुठेसुद्धा ग्लो येणार नाही, अशा अंधाऱ्या जागी वर नेऊन रात्री 1:30-2 वाजता आम्ही पोचलो आणि तिथे प्रतीक्षा करत बसलो असताना, बसलो नव्हतो, उभे होतो, जवळजवळ 1.5 तास झाला. असं वाटलं की आता काही दिसत नाहीत बहुतेक, परत जायची वेळ येणार. तेवढ्यात एका टेकडी मागून उदबत्तीचा धूर यावा तसा हिरवा हिरवा प्रकाश असा वर आला आणि आमच्या सगळ्यांचे आनंदाचे चित्कार बाहेर आले. सगळेजण किंचाळायला लागले आणि मग तो प्रकाश असा झपाट्याने या टोकापासून त्या टोकापर्यंत आकाशात पसरत गेला. खूप म्हणजे सेलेशियल ब्युटी ज्याला म्हणतात ना, तो नजारा अविस्मरणीय, विसरणं शक्य. मिडनाईट सनबद्दल मी फक्त एका मिनिटात सांगतो. आपल्याकडे सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. त्यांच्याकडे सूर्य नॉर्थलाच वर येतो आणि नॉर्थलाच खाली येतो आणि तो पूर्ण खाली जात नाही. त्याची पोझिशन आहे ती ह्या इथून सुरू होते सकाळी आणि खाली त्या 12च्या आसपास एका ठराविक त्याच्याप्रमाणे असतं पुन्हा सीझन वाईज. साधारण जूनमध्ये वगैरे गेला तर तो त्या होरायझनला टेकतो फक्त आणि पुन्हा वरती येतो. त्यामुळे त्याची जी हे जो आहे प्रवास जो आहे तो डोळ्यासमोरच असतो. तुमची कधीही गेलात तरी तुमची सावली लांबच पडते, कारण तो असाच समोर असतो. आणि आपल्याकडे ही पद्धत आहे अशी. आणि तिकडचा जो चंद्र आहे तो चंद्राची कोर आहे आपल्याकडे अशी दिसते, त्यांच्याकडे उलटी दिसते वर. त्यामुळे तिथले जे कोणी हे असतील पंचांग बघणारे किंवा त्यांचा काय गोंधळ होत असेल काय माहिती, कारण त्यांच्याकडे सूर्य आणि चंद्र सगळंच उलटं सुलटं आहे, दिशा पण वेगळ्या वेगळ्या आहेत. तर खूप वेगळा अनुभव येतो काका म्हणाले तसं खूपच. आणि आर्टिक सर्कलमध्ये आपण इंटर केलं की त्याच्यानंतर सगळ्या देशांमध्ये आपल्याला जवळजवळ 8 देशांमधून आपण मिडनाईट सन बघू शकतो. पण सगळ्यात इझी टू ॲक्सेस जो आहे, इझी ॲक्सेस आहे तो नॉर्वे, फिनलंड, स्वीडनमध्ये. नमस्कार सबनीस काका. तुम्ही मगाशी म्हणालात की 4-5 वेळा तुम्ही स्वित्झर्लंडला जाऊन आला आणि तो तुमचा फार आवडता देश आहे.
पण तुम्हाला असा कधी प्रश्न पडला का की तिथले लोक कुठे फिरायला जात असतील? कारण मी हा प्रश्न त्यांना विचारलेला आणि मला उत्तर मिळालं साऊथ जर्मनी, रॅडॉफ्झेल आणि कॉन्स्टान्स, ते 2-3 शहर छोटी छोटी गावं आहेत. पण मला असं म्हणायचं की तुम्हाला कधी तो चान्स मिळाला तर जरूर घ्या, तो खूप सुंदर आहे आणि तिथे इंडियन रेस्टॉरंट आहे, प्रॉपर इंडियन मिरची, सो यू कॅन एन्जॉय दॅट. सर्टली. जरूर. तिथले लोक कुठे जात असतील माहिती नाही, पण मी बघितलं आहे की युरोपमधले लोक साधारणतः जास्त युरोपमध्ये सारखे फिरत असतात. म्हणजे जर्मनी हे लागूनच आहेत, स्वित्झर्लंड, जर्मनी वगैरे, त्यामुळे त्यांचं एकमेकांच्या देशात जाणं, पण तिथे ते रेल्वेही चांगली आहे, कन्व्हिनियंट आहे फिरायला, त्यामुळे तिथे लोकल ट्रॅव्हल खूप होतो. पण मला स्वतःला तो याच्यासाठी आवडला की तिथला निसर्ग एकदम काय म्हणतात कूल नेचर असा आहे. मात्र तिथे एकच आहे, अलीकडे एकूण हवामानाची जागतिक तापमान वाढत असल्यामुळे मध्यंतरी एकदा आम्ही जेव्हा गेलो तेव्हा अशी परिस्थिती आली की तिथे फॅन नाहीत हॉटेलमध्ये, तिथे AC नाही, कारण हवा कायमच थंड असते. पण आम्ही जेव्हा एकदा गेलो तेव्हा उकडायची, म्हणजे गादीत झोपावंसं नको वाटत होतं, इतकं उकडत होतं. खिडक्या उघड्या टाकल्या तरी आम्हाला बेचैन वाटत होतं, इतका उकाडा होता. या जागतिक तापमान वाढीमुळे थोडं हवामान बदल होत चाललेले आहेत जगभर, त्यातला तो पण अनुभवला आम्ही. पण एंगेलबर्ग वगैरे वगैरे ठिकाणं, नंतर ती फिलाटूस माउंटवरची सहल किंवा या सगळ्या अप्रतिम जागा आहेत, फारच छान वाटतं. माझं नाव प्रवीण शिंदे. तुम्ही मगाशी बोलण्याच्या ओघात म्हणालात स्पेंड ओनली वेन यू मस्ट, असे तुझ्या वडिलांनी सांगितलं तुम्हाला, स्पेंड ओनली वेन यू मस्ट. मग तुम्हाला पर्यटन, जसं तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट काढून फिरलात तर तुम्हाला ती इन्व्हेस्टमेंट कमी झाली, तर तुम्हाला असं लोकप्रवाह म्हणजे जनप्रवाह लोकांचे जे हे असतात प्रश्न, तर ते स्पेंड यू म्हणजे पर्यटन मस्ट आहे असं तुम्हाला वाटलं, तर त्याचा एक हा पहिला प्रश्न आहे माझा. आणि मग तुम्ही याचं उत्तर द्या, मग दुसरा प्रश्न पण आहे. सांग. नाही, एक्झॅक्ट प्रश्न काय आहे प्रश्न की स्पेंड ओनली यू मस्ट म्हणजे आता म्हणजे आता परदेशात आता नाही, पर्यटन हा मस्ट करण्याचाच असा खर्च आहे असं तुम्हाला वाटतं, म्हणजे कशासाठी वाटतं असं? म्युच्युअल फंड मधले पैसे काढून तुम्ही तिथे खर्च करताय? ते खर्च म्हणजे ती एक माझी एकमेव हौस आहे असं म्हणा. आणि मग असं वाटतं की आपल्या जीवनाचा तो एक अविभाज्य भाग झालेला आहे, त्यामुळे ते जर आपल्याला तो आनंद मिळवायचा असेल, मला जर त्यातनं आनंद मिळत असेल, तर मी त्याच्यासाठी खर्च करणं मला अपराध्यासारखं वाटत नाही त्याच्यात. दुसरा आणि प्रत्येकासाठी मस्ट वेगवेगळा असू शकतो. हां, बरोबर, प्रत्येकासाठी हा मस्ट वेगळा असू शकतो. तुमच्या प्रायोरिटीज प्रत्येकाच्या वेगळ्या असू शकतात. तसं मला पर्यटन करणं हे माझ्या दृष्टीने प्रायोरिटी होतं, कारण तो माझ्या आनंदाचा सुखनिधान होतं, ज्याला आपण म्हणतो. बरं, दुसरा प्रश्न असा आहे की जसं आपण म्हणतो की देश तसा वेश, किंवा आपण त्या देशातलं जे खाद्यसंस्कृती आपण म्हणालात, तर ॲक्च्युली म्हणजे आमच्या सामान्य माणसाला वाटतं की आपण जाऊन उलट तिकडे जाऊन हेच वरण भात न खाता आपण तिकडचं लोकल फूड खावं. तर तुम्ही तुमची खाद्यसंस्कृती म्हणजे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी शाकाहारी संस्कृती बदलाविषयी वाटली नाही का तुम्हाला, की ते आनंद तिकडचे जे विशिष्टपूर्ण पदार्थ असतील, भले ते नॉनव्हेज असतील, ते तुम्हाला असे खावंसे वाटले नाही? नॉनव्हेज मी खाण्याच्या मला लहानपणापासूनच सवय नसल्यामुळे म्हणा, किंवा ते कधी आवडलेलं नसल्यामुळे, किंवा त्याच्याविषयी विशेष असोशीनी ते खावं अशी एवढी इच्छा नसल्यामुळे मला त्याचं विशेष काही वाटलं नाही. आणि मुख्य म्हणजे काहीतरी शाकाहारी मिळतंच ना, त्यामुळे मला खाणं हा दुय्यम महत्त्वाचा विषय असतो माझ्या दृष्टीने पर्यटनावर असताना. म्हणजे खाद्य संस्कृती वगैरे अभ्यासणं किंवा हे सगळं ठीक आहे, पण आपण तिथे काही खाण्यासाठी चाललो आहे असं मला वाटत नाही. मला असं वाटतं की तिथलं बाकीचं पुष्कळ बघण्याजोगं आहे. एक गोष्ट आपण तिथलं खाणं लोकल, आता उदाहरणार्थ व्हेजिटेरियन खाणं, तुमचं इटालीमध्ये गेलं की पिझ्झा आणि पास्ता हे सगळं मला श्रेया घेऊन गेली. अगदी इटलीतलं जे फेमस रेस्टॉरंट रोममधलं आम्ही असं ते अगदी शोधत गेलो आणि तिथं जाऊन तिथला पास्ता खाल्ला.
मला काही एवढा तो पास्ता आवडला नाही. आपल्याकडे त्याच्यापेक्षा चांगला, म्हणजे जसं इंडियन चायनीज आपल्याला जास्त आवडतं, तुम्ही चायनात जाऊन जर इंडियन चायनीज खाल्लं किंवा तिथलं चायनीज खाल्लं, मंचुरियन किंवा काय असेल ते आपण इथं खातो ते तिथलं नाही आवडत तुम्हाला. आम्ही तिथे खाऊन बघितलं ते व्हेजिटेरियन मंचुरियन, पण ते काय आपल्याला तिथलं सूप पण आम्हाला आवडलं नाही. पण ते सूप आपल्याला इथे आपण आवडीने खातो, हॉट अँड सावर सूप, मंचुरियन येऊ तेव. म्हणजे त्यांचा व्हेजिटेरियन प्रश्न आहे की तुम्ही शाकाहारीमधून मांसाहारी झाला नाहीत. ट्राय केलं नाही, हे गोष्ट खरी आहे, पण तो एक माझ्या काय म्हणायचा संस्काराचा भाग आहे की आम्ही लहानपणापासून कधीच खाल्लेलं नाही किंवा घरात कधी शिजवलेलं नाही, कधी खाल्लेलं नाही. आणि जी गोष्ट आपण आयुष्यात केलेली नाही ती केवळ प्रयोग म्हणून करावी असं मला वाटलं नाही, त्यामुळे नाही केलं ते. पण त्यात मला काही विशेष दुःख झालं नाही. सबनीस काका, तुम्ही आत्ता जे म्हणता आहात ह्यांनी जो प्रश्न विचारला तर की तुम्ही दुसरं खायचा तुम्ही प्रयत्न केला नाही का, तर व्हिगन फूड हल्ली मिळतं सगळीकडे, तर ते तुम्ही ट्राय केलं असेल ना. म्हणजे त्यांच्या जर कोरियामध्ये समजा, कोरियामध्ये सगळं कोरियन फूड जे असतं ते आता व्हिगनमध्ये केलं आहे, म्हणजे तीच टेस्ट असतं. तसंच एक अनुभव मिळू शकतात. आणि त्यांचं एक स्पेशल ॲप आहे, त्या ॲपवर तुम्ही गेलात की तुम्हाला कळतं की ती कुठे कुठे रेस्टॉरंट्स आहेत वगैरे. एनिवे, हे जस्ट ह्यांच्या प्रश्नाला मी तुम्हाला मदत हे करायला. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही इतके देश जेव्हा बघताय तेव्हा वर्षातून किती वेळा तुम्ही परदेश जाता? असं काही लिमिट नाही आहे. म्हणजे आता अलीकडे माझा वेग खूप कमी झाला आहे, पण एक काळ असाही होता, एक काळ म्हणजे फार पूर्वीचा नाही, एक 2-4 वर्षापूर्वीचा, की मी इकडनं यायचो, एक 10-15 दिवस किंवा 3 आठवडे घरी, की पुन्हा बॅग भरायची. म्हणजे अगदी रुटीन झाल्यासारखं मी जात होतो. खूप काही वर्षी खूप पर्यटन झालं, काही वर्षी त्या मानाने कमी झालं, पण सातत्याने दरवर्षी काही ना काहीतरी ऑन ॲन ॲव्हरेज 4-5 देश तर दरवर्षी होतच होते, असं आपण म्हणूया. नमस्कार सर. सर, माझा प्रश्न असा होता की तुम्ही म्हटलं की तुम्ही MA झालेले होते आणि त्यानंतर तुम्ही सिडकोमध्ये सुद्धा काम केलं. तर हा जो तुमचा शिक्षणाचा अनुभव होता, म्हणजे MA मध्ये हिस्ट्री, जिओग्राफी हे सब्जेक्ट असतात किंवा सिडकोमध्ये तुम्ही जे आर्किटेक्चर अँगलमध्ये, तर हे जेव्हा तुम्ही पर्यटनाला जाता त्यावेळेला या लेन्सनी तुम्ही बघायचे का, म्हणजे आपण प्लॅनिंग असं असलं पाहिजे किंवा आपण हिस्ट्री जिओग्राफीमध्ये शिकलो तर ते ॲप्रिशिएट करता यायचं का तुम्हाला, म्हणजे तिकडे नाही, मी मुळात मानसशास्त्राचा पोस्ट ग्रॅज्युएट झालो. ओके. मानसशास्त्र, तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान हे विषय मी कॉलेजमध्ये ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट लोकांना शिकवले. म्हणजे शिक्षण क्षेत्रात असताना मी ह्याच विषयांशी संबंधित होतो. थोडंफार समाजशास्त्र पण मी शिकवलं, कारण त्याच्यातही मला डिग्री होती. पण एकूण इतिहास किंवा भूगोल हे विषय लहानपणी माझ्या एक जोशी नावाचे सर होते. मी बेळगावला माझं 8वीपर्यंतचं शिक्षण झालं आणि एक जोशी नावाचे सर होते, बिचारे अगदी फाटकी पॅन्ट वगैरे घालून यायचे वर्गामध्ये, पण इतक्या रसाळपणे आम्हाला भूगोल त्यांनी शिकवला की आम्हाला असं वाटायचं तो वास्को ड गामा तू चाललाय आता तिथनं, त्याचा शिप घेऊन पहिल्यांदा तो याला वळसा घालून साऊथ आफ्रिकेला गोव्यापर्यंत आला. इतकं म्हणजे काय म्हणतात त्याला, चित्ररूप वर्णन ते करायचे. तेव्हा मी जेव्हा केप ऑफ गुड होपला उभं राहिलो तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्या शिक्षकांची आठवण आली मला की ज्यांनी मला भूगोल शिकवला आणि ज्यांच्या भूगोल शिकवण्यामुळे आज मी तो आठवून इथे उभा आहे, अशी कृतज्ञतापूर्वक मला त्यांचं स्मरण झालं की काय या माणसांनी शहराच्या बाहेर सुद्धा कदाचित पाऊल ठेवलं नसेल, अशा माणसांनी इतका रस घेऊन जसं काय आपण जग फिरून आलो आहे अशा आविर्भावात आम्हाला शिकवलं, जे माझ्या आज उपयोगी पडतं आहे. या भावनेनी मी अगदी भरून पावलो त्यावेळेला. असे काही संस्कार असतात आपल्या मनावर घडलेले. मग तुम्ही इतिहास किती शिकलाय किंवा भूगोल किती शिकलाय याला महत्त्व नसतं, पण त्याची ते आवड तुम्हाला किती आहे आणि माहिती जमवण्याची, माहितीचा आदान प्रदान करण्याची तुम्हाला किती आवड आहे
हे सगळं याच्यावर अवलंबून असतं. पर्यटनामध्ये ही आवड मला खूप चांगली जोपासता आली. मी माझ्या बसमधल्या प्रवाशांना पण माहिती देत आलो, त्यांनाही त्याचं कौतुक वाटायचं. कारण बरेच जण काही वाचून विचून यायचे नाहीत, मिळाली तर मिळाली माहिती, नाही तर आहेच खाणं पिणं आणि मजा करणं असं. अशा लोकांचा बऱ्याच जणांचा ॲटिट्यूड हाच असतो. पण त्यांना जर काही सांगितलं तर त्याचं त्यांना कौतुक वाटतं. माझं नाव पुष्कर पाराळकर. मला एक साधारण एक प्रश्न पडला, जसं तर तुम्ही 4 ते 5 वेळेला स्वित्झर्लंड केलेलं आहे, तर तुमचा माउंट टिटलिसवरचा अनुभव कसा होता स्वित्झर्लंडमधला? फारच छान. माउंट टिटलिसवर त्याच्या आधी ॲक्च्युली मी 72 साली इंग्लंडला एका स्कॉलरशिपवर 1 वर्ष शिकायला गेलो होतो. हे सिडकोचं नियोजनाचं काम चालू करण्याआधी मला या सगळ्या क्षेत्राची काहीच माहिती नव्हती, म्हणून मी फोर्ड फाउंडेशनची मला स्कॉलरशिप मिळाली आणि मी 1 वर्ष लंडनला होतो आणि हे नगर नियोजनाचं काम सगळं तिथे 1 वर्षाचा डिप्लोमा लंडन युनिव्हर्सिटीमध्ये करून शिकलो. सिटी प्लॅनिंग? सिटी प्लॅनिंग 72 सालची गोष्ट आहे, 1972. तर त्यावेळेला मी मुलासाठी लंडनच्या मुलगा माझा त्यावेळेला जो नंतर आता पायलट झालेला आहे, त्यावेळेला मी त्याच्यासाठी माउंट पिलाटूसवर जाणारी एक ट्रेन जी आहे त्या ट्रेनचं एक मॉडेल मला तिथे कुठतरी लंडनच्या बाजारात दिसलं, ते मी घेऊन आलो होतो आणि मुलाला दिलं. आणि मग स्वतः जेव्हा मी तिथे माउंट पिलाटूसला गेलो तेव्हा तो सगळा ट्रेनचा अनुभव आयुष्यात पहिल्यांदाच असा ट्रेननी त्या एवढ्या माउंटवर जाण्याचा अनुभव घेतला. खूप छान वाटला. आणि ते बर्फाची फेकाफेक करणं वगैरे हे सगळं माझ्या दृष्टीने पहिल्यांदाच आयुष्यात घडत होतं. त्यावेळेला मी तरुण पण होतो, जरा रोमॅन्टिक पण होतो. तरुणपणी असतातच सगळेजण. त्यामुळे मला असं खूप वाटलं की आपल्याबरोबर बायको असायला पाहिजे होती, पण ती भारतात होती आणि मी एकटाच गेलो होतो त्यावेळेला. म्हणजे ती आली नव्हती कारण थंडीचंच तेच कारण, तिला थंडी सहन होत नाही म्हणून. पण नंतर तिला मी जरा बऱ्यापैकी सीझनमध्ये घेऊन गेलो. पण अशी छान अनुभव होता माउंट पिलाटूसचा. आपल्याकडे ना असं म्हणतात की जिथे हिमालय आल्प्स संपतो तिथे हिमालय सुरू होतो. आपल्याकडे त्याच्यापेक्षा कितीतरी सुंदर गोष्टी आहेत, फक्त इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं नाही. हा एकमेव प्रॉब्लेम आहे. आज माउंट टिटलिस एक तर एवढासा छोटासा आहे, पण एवढा सुंदर पद्धतीने त्यांनी ते डेव्हलप केलं आहे टुरिझम पॉईंट ऑफ व्ह्यूने. प्रत्येक लहान लहान गोष्टी त्यांनी एवढ्या डेव्हलप केल्या आहेत, त्यामुळे तो प्रत्येक वेळेला तुम्ही जेव्हा जेव्हा जाल त्या प्रत्येक वेळेला अनुभव वेगळाच असणार. आणि सगळ्यात जास्त भारतीय टुरिस्ट स्वित्झर्लंडला जातात. तिथे हिंदीत आपका स्वागत आहे म्हणून पाट्या आहेत स्वित्झर्लंडमध्ये. आश्चर्य म्हणजे. माझा अजून एक प्रश्न आहे, वाईल्ड लाईफ टुरिझमबद्दल तुमचं काय मत आहे? जसं आपल्या विदर्भातही महाराष्ट्रातही वाईल्ड लाईफ टुरिझम आहे, जसं ताडोबा प्रकल्प आहे वाईल्ड लाईफबद्दल. तर अशा तुमच्या कुठल्या सफारीज झालेल्या आहेत का? जसं आफ्रिकामध्ये मसाई मारा आहे. वाईल्ड लाईफ सफारीज माझ्या केनियाला झालेला आहे आणि ह्याच्याबरोबर टांझानिया शेवटची होती ती टांझानिया गेलो होतो आम्ही. हे दोन्ही केलेलं आहे वाईल्ड लाईफ सफारीज खूप. आणि टांझानियाला तर अक्षरशः म्हणजे आपल्याकडे रस्त्यात भटकी कुत्री दिसतात ना, तसे सिंह आणि चित्ते आणि सिंह असे आम्हाला बघायला मिळाले. ते तुमच्याकडे डुंबुकून बघायला तयार नसतात, इतकी त्यांना माणसांची सवय झालेली आहे. जिराफ काय, झेब्रा काय, शेकड्यांनी तुम्हाला पाहायला मिळतात. एक ना याच्यावर मी पटकन थोडक्यात सांगतो. एक गमतीचा भाग आहे हा प्रश्न. जेव्हा मी केनिया, टांझानिया किंवा कुठलाही वाईल्ड लाईफ टूर ऑर्गनाईज करतो तेव्हा हा प्रश्न विचारला जातो की ओपन जीप असतात तर आपल्यावरती अटॅक करत नाहीत का प्राणी? हा खूप कॉमन प्रश्न असतो. तर मला कसं वाटलं माहीत नाही, पण मी हा प्रश्न विचारतो आणि प्रत्येकाला की तुम्ही तुमच्या तुम्ही गाडी चालवता आणि समोरून एखादं कोंबडी किंवा एखादं बकरा वाटेल आला तर तुम्हाला वाटेल की चला आपली रविवारची सोय झाली. हे जर कुत्रा, मांजर किंवा असे तत्सम एखादं उंदीर आला तर काय वाटेल? तर तुम्हाला किळस वाटते. तर ती सेम किळस माणसाला बघून त्यांना वाटत असावी, कारण म्हणून ते आपल्याकडे दुमकून बघत नाही. आणि ते खरीच गोष्ट आहे. म्हणजे ते सगळ्यांचा हा ना खूप गैरसमज आहे. आपण जसं सकाळी
नाश्ता करतो, जेवण करतो, रात्री मध्ये काहीतरी अजून काहीतरी असतं, त्याच्यानंतर स्नॅक्स नंतर रात्री डिनर. तुम्हाला काय वाटतं की टायगर किंवा लायन किंवा हे जे सगळे हिंस्र प्राणी किती दिवसातून किती वेळा हे करत असतील, शिकार करत असतील? काय वाटतं तुम्हाला? साधारण त्यांचा ॲव्हरेज जसं 10 ते 12 दिवस. 10 म्हणजे तुम्ही ॲव्हरेज काढलं तर आठवडा येईल, पण टोटल ॲव्हरेज काढलं ना तर 10 दिवसाचं साधारण सायकल असतं की तो साधारण एक 15 वेळा जेव्हा अटेम्प्ट करतो तेव्हा एकदा त्याला शिकार मिळते. फक्त पहिल्या अटेम्प्टला शिकार मिळणारा प्राणी आहे तो म्हणजे फक्त चिता. बाकी कोणालाच फर्स्ट अटेम्प्टला मिळत नाही. त्याला खूप प्रयत्न करायला लागतात खूप. आणि त्याच्यानंतर हे सगळे प्रयत्न झाल्यानंतर ते सावध हातातून निघून गेले आहे आणि समोर 50 माणसं उभी आहेत, ते आपल्याकडे बघत पण नाहीत. म्हणजे याचा अर्थ त्यांना आपल्याबद्दल किळस वाटत असावी, सिम्पल. त्यामुळे एकही अटॅक आतापर्यंत असा झालेला नाही की त्यांना भूक लागली म्हणून अटॅक नाही झाला, सेल्फ डिफेन्समध्ये झालेला असेल. टांझानियामध्ये तर चित्ते मारलेल्या हरणाला तोंडात घेऊन झाडावर चढून बेचक्यामध्ये ते हरणाचं फाडलेलं शरीर ठेवून तिथं आरामात झोप काढताना आम्ही पाहिले चित्ते वगैरे. आणि आपलं ते भक्ष्य जे आहे ते सावकाश खातात. ते तिथे झाडावर बसल्या बसल्या त्याची राखण करतात, कोणी दुसरे येणार नाही याची काळजी घेतात आणि ते आपलं भक्ष्य खात बसतात. हे सगळे तुम्हाला प्राणी जीवनातले सगळे बारकावे खरेच या केनिया आणि टांझानियाच्या सफारीत बघायला मिळतात. शहामृगाचं आम्ही ते न्यास्ता म्हणून एक जागा आहे केनियापासून दूर. शहामृग हा एक अतिशय सगळ्यात मोठा पक्षी आणि त्याच्या पायाचा तडाखा जबरदस्त असतो. म्हणजे त्याला स्वतःच्या संरक्षणासाठी फक्त त्याचे पाय जे आहेत ते अतिशय मजबूत दिलेत, नखं आणि पाय. आणि त्यांनी जर त्या पायाचा एक फटका मारला तर तुम्ही कुठल्या कुठे जाल. तर त्या शहामृगाची एक राईड असते, ते आम्ही करायला गेलो होतो. असं जसं आपलं डबल बार असतो का नाही, त्या डबल बारामध्ये त्याला घुसवतात. समोरच्या बाजूने दोर बांधलेला असतो, मग तुम्ही त्या 2 स्टेप चढायच्या बाजूनी आणि त्याच्यावर राईड धरायची, त्याची मान धरायची. कारण त्याला धरायला दुसरं काही त्याला लगाम बिगाम काहीच नाही, त्याची मान धरायची. आणि मग तो समोरचा दोर काढून टाकतात आणि असा एक गोल राऊंड बनवलेला असतो, त्याच्यामध्येच तुम्हाला तो ही सपोज टू कॅरी यू आणि रन विथ यू ऑन हिज बॅक. पण रन कसलं, तो असे एवढेसे पंख असे तुमच्या ढुंगणावर मारतो की 2 मिनटं काय तुम्हाला 10 सेकंद ते फटके सहन होत नाहीत आणि तुम्हाला तो पाडतोच त्या गवतामध्ये. तर ती राईड आम्ही अनुभवली. मजेशीर प्राणी जीवनाचे खूप प्रकार बघायला मिळतात. तुम्ही फिलिप आयलंडला गेला होतात का? कुठे? ऑस्ट्रेलियामध्ये फिलिप आयलंड नावाचं नाही, ठिकाण. तिथे गेलेलो नाही. तिथे आम्हालाही तो प्रश्न अजून मला सुटलेला नाही. मी आणि अरुण गेलो होतो. संध्याकाळी 8च्या दरम्यान सगळे ते छोटे छोटे पेंग्विन सगळे येतात आणि ते आपल्या ह्याच्यात जातात. बरोबर. पण ते सकाळी परत ते कुठे जातात, कसे जातात हे आजतागत कोणाला कळलेलं नाही. पेंग्विन्स तुम्हाला अंटार्क्टिकामध्ये भरपूर 4 नाही, इथे प्रकारचे हजाराच्या येतात. टप्प्याने येतात ते. इथे जे येतात ना ते सनसेटच्या वेळेला सगळे येतात, ते आपापल्या बिळांमध्ये जातात. पण नंतर कसे सकाळी पण काय असतं की त्यावेळेला व्हिजिटर्ससाठी अलाउड नसतं. ती वेळ ती फक्त व्हिजिटर्सना फिलिप आयलंडला संध्याकाळचीच आहे, ती आफ्टर सनसेट झाल्यानंतर यायला लागतात आणि मग ते आपापल्या त्यांचं बीळ घर कसं काय. हो आणि ते बरोबर त्याच वेळात. तुम्ही हॉबी टुरिझम असं केलंय का? हॉबी टुरिझम म्हणजे काही ऑलिम्पिक्स बघायला किंवा वर्ल्ड कप क्रिकेट बघायला अशा एक स्पेशल कुठल्या देशात किंवा असं, किंवा म्हणजे क्रिकेटची वर्ल्ड कप फायनल बघायला कुठल्या देशात? नाही बाबा, म्युझियम, स्पेशली म्युझियम क्रिकेट वगैरे बघायला मी असा मुद्दाहून कुठे गेलो नाही. कारण क्रिकेट मला असं वाटतं टी व्हीवर सगळ्यात चांगलं दिसतं, कारण तुम्हाला क्लोजअपमध्ये सगळे न्यूएन्सेस त्यातले बारकावे सगळे दाखवले जातात. त्यामुळे ते जितकं आपल्याला चांगलं बघता येतं तितकं त्या स्टेडियममध्ये बसून खूप अंतरावर असलेल्या खेळाडूंनी कसा शॉट मारला आहे किंवा काय याचं इतकं बारकाईने आपल्याला निरीक्षण करता येत नाही. किंवा एखादं पुस्तक वाचून भारावून ती जागा बघायला गेलायत का? हां, पुस्तक वाचून म्हणजे अशी पर्यटनविषयक पुस्तकं वाचून त्या स्थळांची माहिती मिळवली आहे किंवा तिथे जाण्याचा अनुभव किंवा आनंद घेतलेला आहे मी. पण तो म्हणजे मर्यादित स्वरूपात. आता रमेश मंत्रींचं थंडीचे दिवस म्हणून पुस्तक होतं,
ते वाचून मला इंग्लंडमध्ये जायची खूप हुक्की आली. आणि नंतर मग जेव्हा मी 1 वर्षभर इंग्लंडला होतो तेव्हा ते पुस्तक बरोबर घेऊन गेलो होतो आणि त्यांनी ज्या ज्या स्थळाचे रेफरन्सेस दिले होते तिथे जाऊन आलो. मजा वाटली. असे काही हे आहेत पु ल देशपांड्यांची पुस्तकं, तीसुद्धा जावेद याच्या देशा किंवा पूर्वरंग किंवा ही सगळी पुस्तकं, अपूर्वाई, ही पुस्तकं पर्यटनविषयक असली तरी ती मुख्यतः अनुभवावर आधारलेली आहेत. म्हणजे पर्यटनाची माहिती देणं हा त्यांचा उद्देश नाही आहे, पण मजा करत त्या अनुभवाची गंमत घेण्यात त्या सगळ्या पुस्तकांमध्ये हे आहे. तर तशा प्रकारची पुस्तकं वाचून मला काही त्या ठिकाणी मी इन्स्पायर झालो आहे आणि तिथे गेलेलो आहे. कंडक्टेड टूरमध्ये आपण एक त्यांचा जो प्रोग्राम असतो त्याप्रमाणेच आपण हे करतो. महत्त्वाचं शहर समजा मुंबई आहे, तर मुंबईला जो कंडक्टेड टूरवाला आहे तो तुम्हाला गेटवे ऑफ इंडिया दाखवेल किंवा असे महत्त्वाचे दाखवतात. पण काही शहरांमध्ये म्हणजे लंडन किंवा अशा जे शहरांमध्ये काही ऑफबीट ही असतात, जे ठिकाण असतात ती आपण वाचलेली असतात. कदाचित तिथे धोकाही असतो पण ती बघायची इच्छा असते. असं तुम्ही कधी प्रयत्न केलात का की त्या शहरामध्ये जाऊन लंडनमध्ये एक वेगळं लंडन पाहायचं कधी, किंवा कुठलंही असं कधी तुम्ही प्रयत्न केला, त्याचा काय अनुभव आहे तुम्ही जर केला असाल तर? फार मोठ्या प्रमाणावर नाही केलं तसं, क्वचित काही ठिकाणी केलं. म्हणजे जिथे इझिली मला बाकीच्या टूरच्या प्रोग्रॅममध्ये ॲडजस्ट करता आलं किंवा त्यांना विचारून ॲडजस्ट करता आलं अशा ठिकाणी केलं. पण काय असतं की बऱ्याच वेळेला तुम्हाला टूर बरोबर राहणं हे जास्त काय म्हणतात त्याला परवडणारं असतं म्हणा, किंवा जास्त मानवणारं असतं असंही म्हणा. काही ठिकाणी तुम्हाला काही आता उदाहरणार्थ झदर म्हणून एक हे आहे स्लोव्हेनियामध्ये, तू गेला असशील, क्रोएशियामध्ये. तर त्या क्रोएशियामध्ये झदरला तिथे अल्फ्रेड हिचकॉकचं गाव आहे ते, आणि तेथे एक समुद्र किनारा आहे. ज्या किनाऱ्यावर ज्या लाटा येतात त्या लाटा फुटपाथच्या खालच्या लेव्हलला बसवलेल्या धातूच्या पट्ट्यांवर अशा प्रकारे आढळतात की ज्यामुळे तुम्हाला पियानो वाजल्यासारखं, आणि तुम्हाला कळत नाही सी ऑर्गन जात आहे, सी ऑर्गन आणि की ऑर्गन, आणि तो ऑर्गन वाजतोय आणि कुठून वाजतोय आपल्याला कळत नाही. पण काय अप्रतिम म्हणजे त्या समुद्र किनाऱ्यावर त्या जाणं आणि तो ऑर्गन ऐकणं, आणि तिथेच जवळपास ती त्या अल्फ्रेड हिचकॉकची एक स्टॅच्यू बाकावर बसलेली अशी ती पाहिली. हे सगळं अनुभवायला खूप मजा वाटते. आणि ते मी आमच्या टूरमध्ये नसताना मुद्दामून मला ते करायचं होतं म्हणून तिथे गेलो होतो आणि ते अनुभवलं. अशा काही ठिकाणी अनुभव मी घेतले. तुम्ही इतके वर्ष जगभर फिरताय, इतके देश पाहिलेत, भारतीय पर्यटक जे आहेत विशेषतः महाराष्ट्रातले किंवा मराठी, यांचं परदेशातल्या वागण्याबद्दल तुमचं निरीक्षण काय आहे? काय आहे, आपल्या पर्यटकांचं म्हणजे चायनीज, कोरियन्स आणि इंडियन्स हे खूप फिरतात असं एकूण जगात हे आहे. त्यामुळे आपल्याला परदेशात बरेच लोक सहन करतात, खरं सांगायचं म्हणजे. पण आपल्या काही सवयी ॲज अ पर्यटक अतिशय बेकार आहेत, वाईट आहेत. म्हणजे आपल्याला परदेशात गेल्यानंतर त्या ठिकाणच्या लोकांशी किंवा एकूणच आपल्या त्या वावरताना कसं वागलं पाहिजे याचे शिष्टाचार फार क्वचित आपण पाळतो. मोठमोठ्याने बोलणं, जे परदेशामध्ये लोकांना चमकून तुमच्याकडे पाहायला लागतं, लोक पाहतात. एकदा मी ट्रेनमध्ये होतो, असंच जात होतो कुठतरी, आणि असेच आम्ही 5-6 जण इंडियन्स होतो आणि एक ब्रिटिश मनुष्य होता. सुदैवाने किंवा दुर्दैवाने मी त्याच्या बाजूला बसलो, जागा तिथे होती, सीट रिकामी होती म्हणून, आणि बाकीचे जरा दूर बसले होते.
तेव्हा मी त्याला सहज विचारलं. ते मोठ्या मोठ्याने बोलत होते लोक, आमच्याच बरोबरचे. इतक्या मोठ्याने बोलत होते की या टोकाचं त्या टोकाला ऐकू जाईल. तर मी त्याला म्हटलं की तुला भारतीयांविषयी काय वाटतं? तर तो म्हणाला, हे लोक जे मोठ्याने बोलतात ना ते आम्हाला अजिबात आवडत नाही आणि चालत नाही असं त्यांनी मला तिथेच सांगितलं. म्हणजे अशा काही काही गोष्टी असतात की ज्या पर्यटकांनी परदेशात गेल्यावर इतरांच्या थोड्याशा त्याचा अभ्यास केला असेल वर्तनाचा, तर आपण थोडंसं सभ्य पर्यटक म्हणून किंवा चांगलं पर्यटनाचा चांगला अनुभव त्यांनाही देण्याकरता आपण थोडंसं मोल्ड केलं पाहिजे स्वतःला. ते आपण लोक करत नाही. किंवा काही अनफेअर कॉमेंट्स त्यांच्यासमोर लोकांच्यासमोर पास करणं हे वगैरे हे शिष्टाचाराला धरून नसतं. तसं करू नये. किंवा त्यांचे काही तिथले नियम असतात, उदाहरणार्थ चर्चमध्ये जाताना कसं जावं त्याचं उल्लंघन करू नये. जसं आपल्याकडे मंदिरात जाताना कसं जावं यासंबंधी काही नीती नियम आहेत तसेच त्यांच्याकडेही असतात. तेव्हा ते आपण शक्यतो परदेशात त्यांच्या रीतिभातींचा आदर करायला शिकलं पाहिजे. पण ह्याच्याबद्दल मी नक्की सांगेन. आपण एक शेवट करूया आता. तुम्ही जे म्हणालात हे जनरलाइज हे की लोकांना वाटतं असं की भारतीय लोक दोन गोष्टी आपल्याकडे सांगायला लागतात प्रत्येक टूरला, की वेळा पाळा हे खूप सांगायला लागतं, आणि दुसरं भारताबाहेर गेल्यानंतर भारत कसा वाईट याच्याबद्दल खूप चर्चा होते. हे मी पहिल्या दिवशी जेव्हा टूरवर मी असतो तेव्हा मी सांगतो या दोन गोष्टी प्लीज टाळा. कारण आपली लोकसंख्या आणि त्यांची लोकसंख्येचा अभ्यास केला तर आपण कसं करतो, कधी कधी वाटतं सगळं रामभरोसे चाललं आहे, पण जे काय चाललं आहे ते ग्रेट आहे, ते झेपणार नाही त्या लोकांना, युरोपियन्सना. कारण त्यांच्या तुलनेत लोकसंख्येच्या तुलनेत आपण कुठल्या कुठे आहोत. त्यामुळे ही खूप गोष्ट कॉमनली होते की आपल्याकडे कसं भ्रष्टाचार आहे, कसं रस्ते खराब आहेत, आपल्याकडे कसं हे खूप वाईट बोलल्यात आपल्या देशाबद्दल. म्हटलं आपल्याला पुन्हा त्याच देशात जायचं आहे. त्यामुळे आता फक्त 8-10 दिवसांसाठी आपण आलो आणि वेळा पाळणे ह्या दोन गोष्टी खूप पण आम्हाला तरी चांगला अनुभव आहे. खूप चांगला अनुभव लोकांचा मिळतो. कारण आम्ही ज्या टूर करतो ते आपण खूपच ऑफबीट असल्यामुळे खूप जास्त पर्यटन केलेली लोक येतात. जसं आता काकांसारखी लोक आहेत. जेव्हा तुम्ही खूप जास्त फिरता तेव्हा ऑटोमॅटिकली तुमच्यामध्ये तुम्ही प्रगल्भता येते आणि त्यानंतर मग ते उथळ पर्यटक नसतात. जे अगदी कधीतरी पर्यटन करणारे लोक आहेत ते खूप जोरजोराने बोलणे हा खूपच जपानमध्ये तर लोक म्हणजे लगेच असे बघतात मागे वळून. मग सांगायला लागतं जरा प्लीज स्लो डाऊन. तर शेवटी पण हळूहळू होईल. मला वाटतं जसं एक अवेअरनेस येण्याची गरज आहे, तो अवेअरनेस आला की नक्कीच सुधारणा होतील. ईशा टूर्स आणि ग्रंथाली प्रतिभांगण आयोजित आज आनंद यात्रा पर्यटनाची या आपल्या नव्या कोऱ्या सदराचा पहिलाच भाग, आणि अरुण सबनीस काकांशी मनमोकळ्या खरं तर खूप छान गप्पा झाल्या. त्यातनं त्यांचं व्यक्तिमत्व तर उलगडत गेलंच आपल्याला, पण एक त्यातनं आपल्याला प्रेरणाही मिळाली की आपणही फिरायला निघावं आणि एक चांगला पर्यटक म्हणून आपण कशा पद्धतीने पर्यटनाकडे वळावं याचं एक छान त्यांनी आपल्याला आपल्यासमोर एक उत्तम उदाहरणच ठेवलेलं आहे. आणि काकांचं पुस्तकही इथे आहे, ज्यांना कोणाला पाहायचं आहे ते पाहू शकतात. आपण दर महिन्याला असेच भेटणार आहोत. आनंद यात्रा पर्यटनाची या सदरामध्ये आपण दर महिन्याला सगळ्यांनी एकदा आपण मला वाटतं भेटत राहूया, वेगवेगळ्या लोकांना ऐकत राहूया की पर्यटनाच्या क्षेत्रातली अशी जी काही भन्नाट माणसं आहेत, या माणसांच्या आठवणी, त्यांचे किस्से, त्यांचे अनुभव, हे सगळं आपल्याला नक्कीच अधिक समृद्ध करणारं असेल असं मला वाटतं. आणि स्वतः समृद्ध होण्यासाठी असे अनुभव वेचणंही आवश्यक असतं, आणि त्याचा एक भाग म्हणजे आनंद यात्रा पर्यटनाची. सबनीस काका, तुमचे मनापासून आभार. तुम्ही आलात आणि मगाशी आत्माराम परब यांनी सांगितलं की नुकतीच तुमची एन्जिओप्लास्टी झाली आणि काही दिवसातच हा कार्यक्रम आहे आणि तो तुम्ही टाळला नाही आणि तुम्ही आवर्जून आलात. मनापासून खरंच खूप आभार. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलताना आणि तुम्हाला ऐकताना. आणि सर्वच श्रोत्यांचे मनापासून आभार. ईशा टूर्सचे संचालक आत्माराम परब,
मी असे औपचारिक आभार मानणार नाही, पण तुमच्यामुळे छान योग जोडून आला सबनीस सरांना ऐकण्याचा. तर आपण इथेच थांबूया, पुन्हा पुन्हा भेटण्यासाठी. धन्यवाद. तुम्हा सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार. चांगले चांगले प्रश्न विचारलेत, त्यामुळे मलाही बोलायला स्फूर्ती मिळाली. आणि मुख्य म्हणजे ग्रंथाली प्रतिभांगण, नंतर आत्माराम परब यांची ईशा टूर यांनी हा आयोजित केला कार्यक्रम, त्याकरता त्यांचे पण अतिशय मनापासून आभार. आणि या निमित्ताने मला इथे येता आलं, तुमच्या परिवारात सामील करून घेतलं तुम्ही, याच्याबद्दल आयोजकांचे संयोजकांचे मनापासून आभार.